गुड इव्हनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. शक्य असल्यास सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचा आहे. व्हेरी गुड. आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी अशोक सरांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी ही मला संधी दिली मला स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. त्यासाठी मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू सर. आणि सुरू करूया आजच्या सेशनला. रेडी आहात का सगळे? रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. सगळे रेडी आहात का? आपल्या डेट ऑफ बर्थला जाणून घ्यायला, स्वतःला ओळखायला रेडी आहात का? एक अजून चांगल्या पद्धतीने आपण काउन्सिलिंग करायला आपल्याला एक टॉपिक मिळणार आहे. येस. येस, रेडी आहात. येस, व्हेरी गुड. येस. मी तुम्हाला एक थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव अनुजा माहुरे. मी सारथी होलिस्टिक फाउंडेशन या नावाने एक छोटीशी फाउंडेशन रन करते. ओके, अनम्यूट करते. ओके. येस, एक मिनिट. ओके. अनुजा मॅडम, तुमचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू सर. थँक्यू सो मच. सर्वजण तुम्हाला ऐकण्यासाठी इच्छुक आहेत. येस. तुम्हाला आजच्या सेशनसाठी आपल्या ब्रेनवे फाउंडेशन खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता तुम्ही कंटिन्यू करा प्लीज. येस सर. थँक्यू. येस, वेलकम वेलकम. येस, स्क्रीन दिसते सगळ्यांना? ये येस मॅम. येस. ओके, हो सुरू मॅडम, करूया. दिसते. येस येस. बघा, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ न्यूमरोलॉजी. तुमचं पुन्हा स्वागत करते आणि सुरू करते आजच्या सेशनला. नंबर्स, न्यूमरोलॉजी, नंबर्स, अंकविज्ञान, अंकगणित हे फार सोपं आणि आपल्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम म्हणून आपण वापरू शकतो. आपण ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करताना आपल्याला जर एखाद्या व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थनुसार त्याचा थोडासा स्वभाव कळायला जर मदत होत असेल तर नक्कीच या शास्त्राचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. येस. ही मी स्वतः माझ्याबद्दल थोडंसं सांगू इच्छिते की मी अनुजा हे रेकी ग्रँड मास्टर आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे. बरेच वर्ष झाले आवड होती म्हणून या क्षेत्रामध्ये आली आहे. त्याच पद्धतीने बऱ्याच प्रॅक्टिस करते. मी न्यूमरोलॉजीचं कन्सल्टेशन करते आणि न्यूमरोलॉजी थ्रू मी थोडंसं काउन्सिलिंग करण्याचा लोकांना त्यांच्या जे काही बेसिक प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला माहिती आहे की आपल्याला लाईफमध्ये 3 प्रकारचे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. ते म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. या 3 प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये जर न्यूमरोलॉजी थ्रू थोडंसं काउन्सिलिंग करता येईल आणि समोरच्याचा माइंडसेट जर चेंज करता आला तर हाच माझा एक उद्देश असतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल व्हावा आणि तो व्यक्ती स्वतःला समजून उमजून त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात जे जे नंबर्स येतात त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर नक्कीच त्याची प्रगती होईल. या पद्धतीने मी थोडंसं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करत असते. आत्ता आपण डायरेक्ट न्यूमरोलॉजीकडे येऊ की बघा, नंबर्स काय करतात. नंबर्स एक सायन्स आहे. आपण म्हणतो बरेच याच्यात रिसर्च झालेले आहेत की आपल्याला गणितज्ञ होते, त्याच्यातूनही आपल्याला मॅथ्स शिकायला आलं, मग शून्याची निर्मिती झाली आणि मग पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी अवगत झाल्या.
तर हे नंबर समजून घेताना जर आपल्याला असं समजलं की काही नंबर असे असतात की आपले लकी नंबर्स असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, बरोबर? हा आर्यभट्टांनी केली होती, शून्याचा शोध लावला होता. आणि काही नंबर्स आपल्याला खूप फेवरेट असतात, काय माहिती आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होत जातो. की मला हा माझा लकी नंबर आहे, माझ्या डेट ऑफ बर्थनुसार मला जायचं आहे, किंवा मला डेट ऑफ बर्थ माझी खूप फेवरेट आहे. प्रत्येकाला आपापली डेट ऑफ बर्थ फेवरेट असते. त्या त्या पद्धतीने आपण जर असा विचार करायला गेलो की माझ्या डेट ऑफ बर्थ मध्येच माझ्या आयुष्याचं भरपूर सारं रहस्य उलगडणार आहे, आणि मला माझ्या डेट ऑफ बर्थचा अभ्यास करून किंवा माझं करिअर मला तिथे जर डिसाईड करता येत असेल, तर हे खूप छान होईल का नाही ना मॅडम? असं होऊ हो शकतं मॅडम. येस. का? येस. बरोबर. जर आपल्याला डेट ऑफ बर्थ नुसार जर एखादं करिअर सुचवता आलं आपल्या स्टुडंटला म्हणा, किंवा आपल्याकडे जे करिअर काउन्सिलिंगसाठी येणारे क्लायंट आहे, त्यासाठी आपण करिअर जर सुचवू शकलो, तर अजून आपल्याला काउन्सिलिंगमध्ये थोडीशी मदत होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचे आहेत, तर आपण आपली डेट ऑफ बर्थ बर. प्रत्येकाने आपली एका डायरीवरती आपली डेट ऑफ बर्थ लिहून घ्या. लावा. येस, डेट सगळ्यांनी ऑफ बर्थ आपली डेट ऑफ बर्थ लिहायची आहे. बसलं पण घेते कोण जवळ. येस मॅम. जॉईन करते. येस. प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ ही वेगळी आहे, डिफरंट आहे. येस. हम्म. लिहिली आहे सगळ्यांनी डेट ऑफ बर्थ? हो हो ओके, पुढे मॅडम. जाऊया. शेअर करते. आता आपल्याला डेट ऑफ बर्थ नुसार आपल्याला ना आपल्या आयुष्यातले काही नंबर्स मिळणार आहे, काही घटना आपल्याला समजणार आहे, आणि काही स्वभाव, काही करिअर रिलेटेड, काही आपल्या स्वतःच्या अडचणी हे आपल्याला समजणार आहेत. त्याच्यामुळे मी स्क्रीन शेअर करते पुन्हा एकदा. हे जे आर्ट आहे, हे जे सायन्स आहे, आपण समजून घेऊ. पॉवर्स आहे, न्यूमरोलॉजीची एक पॉवर आपल्याला समजून घ्यायची आहे. ही एक प्राचीन पद्धत आहे जी आपल्या जीवनामध्ये संख्यांचे महत्त्व विश्लेषण करते, आपला स्वभाव, व्यक्तिमत्व आणि आपल्याकडे येणारे आवाहनं, आणि बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपल्याला आपला अष्टपैलू व्यक्तिमत्व डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतात. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शिकायच्या आहेत, तेव्हा आपले आयुष्यातले छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला न्यूमरोलॉजी आपल्याला हेल्प करणार आहे. त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ओळखायचा आहे तो म्हणजे पर्सनॅलिटी नंबर. प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ आपण लिहिलेली आहे. पर्सनॅलिटी नंबर म्हणजे आपला मूलांक, जो आपला मूळ अंक असतो. जसं आपण आहोत, आपला स्वभाव कसा आहे आपल्याला जर ओळखायचं आहे, माझी नेचर कशी आहे ओळखायची असेल, तर आपली पहिल्यांदा सिंगल जी डिजिट आहे, डेट ऑफ बर्थची जी तारीख आहे, जन्मतारीख, त्याला आपल्याला सिंगल डिजिटमध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्ती जर 29 तारखेला जन्मली असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, टोटल करायची आहे. 2+2+9 = 11, म्हणजे 2 येते आपली, याची डेट ऑफ बर्थ काय 2 येते, मुलांक 2 आलाय. आता तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट करा. सगळ्यांनी आपली डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेट करायची आहे. येस. सगळ्यांनी आपला पर्सनॅलिटी नंबर शोधून काढायचा की आपली नेचर कशी. खूप छान आपल्याला मज्जा येणार आहे स्वतःचा स्वभाव आणि सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. मॅम, म्हणजे सिंगल डेट असेल तरी पण करायचं का? नाही, म्हणजे सिंगल माझं डेट 9 असेल तर तसंच तसं. सिंगल म्हणजे आपली 1 2 3 4 9 पर्यंत सिंगल डेट येतील. मग 10 म्हणजे 1 येतो. 10 म्हणजे काय होईल, 1 येईल. ओके मॅम, थँक्यू. मग सिंगल डेटला जसं तसं का मॅडम? सिंगल डेट असेल तर जशीच्या तशी लिहायची. डबल नंबरला कसं कन्वर्ट करायचं मॅडम? येस, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. आपण व्हाईट बोर्ड बघूया. फॉर एक्झाम्पल, एखाद्याची डेट ऑफ बर्थ 11 आहे. 11 डेट ऑफ बर्थ असेल तर आपण काय करणार आहे, 1+1 = 2 या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे आहे. समजलं सर? 31 असेल तर कसं येईल, 3+1 = 4 या पद्धतीने त्याचे हो, पर्सनॅलिटी चालेल. नंबर जो येणार आहे, आपला मुलांक येतोय 4.
झालंय सगळ्यांचं? इथपर्यंत आलेत का सगळे? हो. पुढे जाऊया. आता आपल्याला आपला भाग्यांक शोधायचा आहे. भाग्यांक म्हणजे आपला रस्ता शोधायचा. आयुष्यामध्ये मी कुठल्या रस्त्याला पाहिजे, कुठला माझा डेस्टिनी नंबर आहे, जेणेकरून मला माझ्या आयुष्याचे सर्व प्रकारचे जे ध्येय आहे ते साध्य होतील. येस, आपल्या प्रत्येकाची फॉर एक्झाम्पल आपण इथे पकडलं 11 1 प्लस 1990. ही झाली कंप्लीट डेट ऑफ बर्थ एखाद्या व्यक्तीची. जेव्हा आपण याची सर्व टोटल करू, ही टोटल म्हणजे काय आहे? माझा भाग्यांक आहे. एखाद्या व्यक्तीची डेट ऑफ बर्थ 11/1/1990 आहे, तर याचा भाग्यांक किती येईल? 4 येईल. 22 बरोबर 4 आहे. 4 आला. येईल. 22 म्हणजे किती आला भाग्यांक? 4. 4. आता तुम्ही तुमचा भाग्यांक कॅल्क्युलेट करा. सगळ्यांनी आपापला भाग्यांक कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे आपला मूलांक आणि भाग्यांक आपल्याला समजेल. भाग्यांक म्हणजे आपण आपल्या जी डेट ऑफ बर्थ आहे त्याची कंप्लीट टोटल करतोय. सगळं नंबर्सची टोटल करायची आहे. मॅम सिंगल सिंगल नंबर घ्यायचा की समजा दोन अंकी संख्या जर डेट ऑफ बर्थ असेल हम्म. तर मग त्या दोघांची असं सिंगल सिंगल नंबर घेऊन बेरीज करायची की सांगा तुमची डेट ऑफ बर्थ काय? आपण तुमचं एक्झाम्पल घेऊया. 28 जून 28 नाईन्टीन एटी जून आहे. फोर आता 28 प्लस 6 करा. 28 प्लस 6 आणि नंतर काय अच्छा आहे? 19. 1984. 19 प्लस 84 करा. याची जेव्हा टोटल येईल, ही काय आहे? अच्छा तुमचं भाग्यांक आहे, म्हणजे डेस्टिनी नंबर. ओके अंडरस्टूड. समजलं? ओके. हो हो. हा झाला डेस्टिनी नंबर. आता तुमचा मूलांक काय आला? मूलांक म्हणजे याची टोटल मॅडम 137 आली ना? 28 हा मूलांक आला. कोणाचा 137 आली? हा, आता जी वरची डेट ऑफ बर्थ घेतलेली 1984, हा. ही टोटल यांची 134 आलेली आहे. मग 134 म्हणजे किती येईल? डेस्टिनी नंबर किती आला यांचा? म्हणजे आपण आठ सॉरी, भाग्यांक 8. 137 आलेली आहे यांची बेरीज. 37. 28/6/1984 हा, यांची 137 बेरीज आली तर किती 134 येईल? आलेली आहे. डेस्टिनी 87 हा, 87 8 9 88 99 11 91 92 11 येईल ना मॅडम? 137 म्हणजे 2 येतोय. आली 2. हो 2 2 11. हा. समजलं डेस्टिनी नंबर कसा फाइंड आउट करायचा? मॅडम याच्यात नाही समजलो. 28/6/1984 केली नाही, 28+6+19+84 तुम्ही दिलेली, हा, अशी बरोबर म्हणून मग. यांची बेरीज झाली 137. 137 मग तो म्हणजे कसा घेतला? 137 म्हणजे किती आले? 137 येत नाही, सिंगल 11. डिजिट काउंट करायचे हा, घेते सर. आपल्याला टू 137 हा, प्लस आले ना. 11 तर हे आपण काय 1 2 केलं? आले. ओके हा, ओके. हे काय टू केलं? प्लस एट सिंगल प्लस सिक्स डिजिट वर प्लस आणलं. वन प्लस नाईन असं. आता याचे सिंगल डिजिट येतात 11. 11 म्हणजे 2. समजलं बरोबर. आजपर्यंत? हो हो. हो. ओके, पुढे जाऊया. आता तुम्हाला प्रत्येकाला 2 नंबर मिळालेत. कोणाचे काही नंबर सारखे असतील, काही नंबर दोन्ही व्यक्तीचे सारखे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी नंबर जर 5 असेल तर डेस्टिनी नंबर पण 5 असेल. पर्सनॅलिटी नंबर 5 आला, डेस्टिनी नंबर पण 5 आला. त्याच्यासाठी अनालिसिस करायला काय राहील? थोडंसं सोपं राहणार. ज्याचे नंबर सारखे आलेत त्याच्यासाठी थोडंसं गायडन्स करायला किंवा अनालिसिस करायला, स्वतःला समजून घ्यायला काहीतरी थोडंफार सोपं जाईल. प्रत्येकाला समजलंय का? ज्यांचे आले आहेत सेम?
ओके. आता आपण पुढे जाऊया. प्रत्येकाला 2 नंबर भेटले, एक आहे भाग्यांक, एक मूलांक. आपला जो मूळांक असतो तो आपल्याला वयाच्या 30 ते 35 वर्षापर्यंत त्या पद्धतीने आपला स्वभाव राहतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला थोडेसे रिझल्ट मिळत असतात. 105 म्हणजे 6 येत आहे. ज्या लोकांच्या मॅडम पुन्हा हा एकदा सांग थोडं. हा, हळू सांगते मी. आपला पुन्हा जो मूलांक आहे म्हणजे पर्सनॅलिटी नंबर, ती म्हणजे नाही, काय असते, तुमचा स्वभाव. तो बेरीज बेरीज सांगा परत कशी करायची. बेरीज सांगू बरं. हा, तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ घ्या. अच्छा, घेतली. घेतली, त्याची टोटल करा. टोटल म्हणजे सगळ्या डिजिटची सगळ्या बेरीज डिजिटची टोटल करायची. अं, म्हणजे सिंगल सिंगल घेऊन करायची की. हा, सिंगल सिंगल घेऊन करा. ओके. हा, 41 म्हटलं की 5 येतो. अच्छा, आणि 33 थर्टी असेल तर. थ्री म्हणजे की 6 येतो. समजलं? हो हो चालेल. हा, पुढे जाऊया. आता एक रूल लक्षात ठेवा. जो तुमचा मूलांक आला म्हणजे पर्सनॅलिटी नंबर, तो म्हणजे तुमची काय आहे, नेचर आहे. ते काय आहे, तुमची नेचर, तुमचा स्वभाव. आणि तुमचा हा जो नेचर आहे, हा मूलांक तुम्हाला 35व्या वर्षापर्यंत थोडा जास्त सपोर्टिव्ह असतो. आपला मूलांक जो आहे आपल्याला 35व्या वर्षापर्यंत जास्त सपोर्टिव्ह राहतो. आणि आपला भाग्यांक, आपला जो डेस्टिनी नंबर आहे, हा आपण ज्याला लाईफ पाथ नंबर म्हणतो, हा आपल्याला 35व्या वर्षानंतर ऍक्टिव्हेट झालेला असतो. याचे रिझल्ट असे असतात, जर आपल्याला आपल्या डेस्टिनी नंबर म्हणजे माझा रस्ता कुठला राहणार, मी कुठला मार्ग निवडायला पाहिजे, या रिलेटेड जर करिअर निवडता आलं तर आपल्याला जास्त सक्सेस मिळतं. कळलं? आपल्याला कुठल्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे, माझ्या डेस्टिनी नंबरच्या रिलेटेड जर करिअरमध्ये आपण गेलो, किंवा आपण आपले जे काउन्सिलिंगचे आपले जे आपल्याकडे क्लायंट येणार आहेत, किंवा आपण ज्या लोकांचं काउन्सिलिंग करतो त्यांच्या डेट ऑफ बर्थनुसार जेव्हा आपण त्यांचं डेस्टिनी नंबर कॅल्क्युलेट करू, तर तुम्ही त्याच्या डेस्टिनी नंबरच्या रिलेटेड करिअर त्यांना सजेस्ट करू शकता. मॅडम 35 वर्षानंतर तुमचं करिअर समजणार तर थोडं लेट होणार ना. करिअर च्या रिलेटेड आता मला सांगा, इनिशियल लेवलला आपण स्ट्रगल करू शकतो की नाही प्रत्येक जण. वयाच्या 10 वर्ष म्हणजे आपण जर शिक्षण चालू करत असताना 22 वर्षापर्यंत आपलं प्रत्येकाचं काय असतं, एज्युकेशन फेज असते, बरोबर. तो काय झालं, त्याच्यामध्ये जो मूलांक आहे तो माझा स्वभाव आहे. तो काय आहे, माझा स्वतःचा स्वभाव, माझी पर्सनॅलिटी, माझी नेचर, मी कशी बिहेव करते, मला माझ्या आवडीनिवडी, किंवा मला माझं कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, मी कशा पद्धतीने बिहेव करते, कुठल्या ग्रहाप्रमाणे माझा स्वभाव बनतोय, ते आपल्याला सांगितलं जातं. आणि डेस्टिनी नंबर म्हणजे काय, माझा लाईफ पाथ नंबर, मी कुठल्या रस्त्याला जायला पाहिजे जेणेकरून माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस येणार आहे. कळालं? आता आपण ज्या काउन्सिलिंग फील्डमध्ये आहे तर इथे तर भरपूर सक्सेस आहे. प्रत्येक व्यक्ती सक्सेसफुल होणार आहे. ठीक आहे, कारण ही फील्डच अशी आहे आणि प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज ही आत्ताही आहे आणि पुढेही अजून राहणार आहे, बरोबर. ही फील्ड आपली खूप बेस्ट आहे. पण जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने गाईड करता आलं तर काय होतं की जेव्हा आपण इनिशियल 8-10 वर्ष स्ट्रगलिंगमध्ये काढले, म्हणजे वयाच्या 22व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत, 32 इयर्सपर्यंत तुमचा जर लाईफमध्ये थोडाफार कमी जास्त झालं तर चालतं. पण आपल्याला आपली लाईफ काय पाहिजे, डेस्टिनी नंबर कधी येतो, अगदी आपल्या शेवटपर्यंत आपल्याला डेस्टिनी नंबर सपोर्ट करणार. म्हणजे तुमचा भाग्यांक जो आहे तो तुम्हाला अगदी शेवटपर्यंत सपोर्टिव्ह राहणार आहे. मग उठपेल काय राहते 6 वाजेशी तर माझं सगळं होते. आंघोळ बी होते, स्वयंपाक बी होते. ओके. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. आंघोळ चालले. ओके. बघा, डेस्टिनी नंबर कधी सपोर्टिव्ह राहणार आहे, वयाच्या 32-35व्या वर्षानंतर आपली काय होते, डेस्टिनी ऍक्टिव्हेट येतो, आपलं भाग्य उजळतो म्हणतात. ठीक आहे, याचा मध्य कधी असतो तर आपल्या वयाच्या 40मध्ये. ठीक आहे, भाग्याचा उदय जर व्हायचा असेल तर आपला भाग्योदय हा वयाच्या 40मध्ये बघावा.
एखादी व्यक्ती वयाच्या 40मध्ये खूप उंचावरती असते, म्हणजे करिअरच्या उंच क्षेत्रावरती अगदी ती खूप अचीव झालेलं असतं, तिच्या सगळ्या गोष्टी त्यांनी कंप्लीट केलेल्या असतात. किंवा एखादी ती वयाच्या 40 वर्षी खाली डाऊन आलेली असते, म्हणजे तिने आधी खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ केलेली असते आणि नंतर काय होतं, तिचं डाऊन फेज स्टार्ट होते. हे काय आहे, असे पिक असतात, म्हणजे काय आपला ग्राफ असतो की लहानपणापासून आपण हळूहळू हळूहळू असा डोंगर चढतो आणि मग आपण उतरतो. मग हा चढणारा जो डोंगर आहे तो आपल्याला मध्य कुठे येतो आहे, तर वयाची 40. या 40 मध्ये तुम्ही एक तर खूप प्रचंड ग्रोथ केलेली असते किंवा तुम्ही डाऊन तरी आलेले असता. ओके. हा वर्षा मॅडम. नाही नाही, मी ते नंबर हे करत होते मॅडम. ओके ओके ओके, चालेल. समजलं म्हणजे का एक इथपर्यंत एक भाग्यांक आणि मूलांक? एक नंबर डिजिट यायला पाहिजे. येस येस. येस. हा, आपल्याला एक नंबर डिजिट सगळ्या डिजिटची टोटल करायची आहे, मग तो आपल्याला डिजिट कॅल्क्युलेट करायचा आहे. राईट राईट राईट. हा, ओके. आता आपल्याला प्रत्येक डेस्टिनी नंबरला बघायचा आहे, डेस्टिनी नंबर किंवा आपण पर्सनॅलिटीला बघणार आहे. ठीक आहे. प्रत्येक नंबरची पर्सनॅलिटी, आता प्रत्येकाचे स्वभाव आपल्याला जाणून घ्यायला आवडेल का, की माझा जर पर्सनॅलिटी येस नंबर 1 आहे, बरोबर. आता सगळ्यांनी ज्यांचा येस. पर्सनॅलिटी नंबर 1 आहे त्यांनी हँड रेज करा. मला बघू द्या किती जण आहेत पर्सनॅलिटी नंबर 1 चे. एकच आहे विनोद सर. कोणाची तारीख 28 आहे, 19 आहे, 10 तारीख आहे, 1 तारखेचा जन्म? मी पण आहे मॅम, पर्सनॅलिटी नंबर 1. हा, मग हँड करा. हा, 10 तारीख कोणाची आहे अजून? आपण यांच्याबद्दल बोलूया आता, मज्जा येणार अशोक सर आपल्याला पण आहेत, सगळ्यांना. अशोक सर पण आहेत. अशोक सर पण आहे, अशोक सर पण आहे. येस. अजून संपदा मॅडम आहेत. ओके, चला. हळूहळू सगळे हँड रेज करताय, वा छान. आता पर्सनॅलिटी नंबर 1 काय असतं? पर्सनॅलिटी नंबर 1 काय आहे? सूर्य. एक नंबर काय सूर्य. आहे? राजा समजला जातो. यांना काय आहे, जन्मालाच हे लिडरशिप घेऊन आले. यांच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून तुम्हाला काय जाणवेल, हे काय आहे, लीडर्स आहेत. येस. येस. आणि हा राजयोगच समजायला पाहिजे, जिथे जिथे एक नंबर आला तिथे हा काय आहे, सक्सेस हे 100% आहेच. यांच्या आयुष्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम जरी आलेत तरी हे काय राहतात, अगदी सामर्थ्याने, अगदी धाडसानी त्याला सामोरे जातात आणि पुन्हा काय करतात, सूर्योदय कसा होतो त्या पद्धतीने यांचं आयुष्य काय होत असते, नेहमी यांच्या आयुष्यात सूर्योदय असतोच. बघा, सूर्य काय आहे, सोलार सिस्टीम मधला सर्वात महत्वाचा ग्रह. पूर्ण सोलार सिस्टीम आपण, अगदी पावसाळा सुरू आहे आपल्याला माहिती आहे, सूर्य नसला तर आपल्याला कसं होतं, सूर्य एक दिवस जरी नाही दिसला तरी आपल्याला पावसाळ्यामध्ये फार डिस्टर्ब झाल्यासारखं होतं, आपला दिवस पण नीट जात नाही. मग हे पर्सनॅलिटी नंबर 1 काय आहे, धाडसी प्रवृत्तीचे आहे, स्वतःवर डिपेंड असतात, स्वतः यांना हार्डवर्क करायचं असतं, सगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी शोधून काढायच्या, नवीन नवीन गोष्टी ट्राय करायच्या. आपण अशोक सरांचं उदाहरण बघूया. बघा, ते नेहमी ऍक्टिव्ह असतात, नेहमी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतात, नवीन काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांना मोटिवेट करतात. यांची एक खासियत म्हणता येईल किंवा एक खूप चांगली गोष्ट म्हणता येईल की हे लोकांच्या सक्सेसनी यांना कधीच प्रॉब्लेम होत नाही. आणि आपण हे बघितलं आहे की अशोक सर नेहमी दुसऱ्यांना काय करतात, मोटिवेट करतात, बरोबर. हा सगळ्यांचाच असा एक्सपिरियन्स असावा, करेक्ट ना? हो मॅम, नक्कीच. येस. आणि येस, विनोद सर पण त्याच पद्धतीने रोज त्यांचं काय असतं, ग्रुपमध्ये एकदम. एक तरी फीडबॅक असतो, बरोबर. सगळ्यांना मोटिवेट करण्यासाठी ते एक तरी काय हो करतात, मॅम. प्रतिसाद देतात, बरोबर. अभिप्राय त्यांचा व्यक्त करत असतात, जेणेकरून त्यांचा अभिप्राय बघून इतर लोकही मोटिवेट झाले पाहिजे. ही काय आहे, पर्सनॅलिटी नंबर 1, राजासारखं राहणं. आणि जे राजासारखे राहतात, राजा काय करते, प्रजेला गाईड करण्याचं काम करते, प्रजेला काय करते, मोटिवेट करण्याचं काम करते. जे ओके, स्मिता मॅडमचा पण 1 नंबर आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला पर्सनॅलिटी नंबर 1 ला बघायचं आहे. सूर्याप्रमाणे तेजस्वीपणा, अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी,
आणि नंतर सूर्याप्रमाणेच यांचे डिसिप्लिन हे लोक फॉलो करत नाही. ह्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन हे काय करतात, स्वतः बनवतात. यांना कोणीही चालवू शकत नाही. यांचे रूल्स अँड रेग्युलेशन हे स्वतः बनवतात. हे कोणाचं ऐकत नाही. नाही. कसे आहात मग, राजासारखे आहेत की नाही? राजा काय करतो, पूर्ण राज्यावरती राज्य करत असतो ना. राज्य करण्याचं काम कोण करत आहे, राजा करतो. कॉन्फिडंट आहे, कम्युनिकेशन स्किल खूप चांगल्या असतात. पण जेव्हा बघायचं आपल्याला पुढे, ॲम्बिशियस असतात, धाडसी प्रवृत्तीचे असतात, नवीन सतत काही ना काही करण्याची इच्छा असते. हे लोकांना सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात. म्हणजे जिथे जिथे जातील तिथे तिथे काय होतं, लोकांचं लक्ष यांच्याकडे वेधलं जातं. यांच्या बोलण्यानी, वागण्यानी किंवा यांच्या राहणीमानामुळे आपण काय करतो, यांच्याकडे अट्रॅक्ट होत असतो. काही ना काही यांच्याकडे अशी गोष्ट मिळेल की लोक त्यांना काय करतात, अटेंड करतात, किंवा लोक त्यांना काय करतात, त्यांची कौतुक केलं जातं किंवा त्यांच्या पद्धतीने बोललं जातं आणि त्यांना तो मान सन्मान दिला जातो, कारण सूर्याचे व्हायब्रेशन घेऊन हे जन्माला आले आहेत. आहेत का असं काही मॅच होत आहे का तुमच्या स्वभावासोबत, स्मिता मॅडम? अजून येस येस संपदा येस होतंय. मॅडम? हो मॅम, सगळंच मॅच होतंय. आहे तुमची पर्सनॅलिटी या पद्धतीने? सरांची पण हो. तशीच आहे. सर नेहमी आपल्याला मोटिवेट करतात, सर नेहमी काही ना काही शिकवत राहतात, सर नेहमी स्वतःही काही ना काही लर्निंग फेजमध्ये आहेच. मे बी तुम्ही पण याच पद्धतीने असाल सगळे, जे नंबर वनची पर्सनॅलिटी आहे. नंबर वनची पर्सनॅलिटी म्हणजे काय, जे लोक 1 तारखेला, 19 तारखेला, 10 तारखेला किंवा 28 तारखेला जन्मले आहेत. ज्यांची डेट ऑफ बर्थ 1 तारीख, 10 तारीख, 28 तारीख किंवा 19 तारीख, महिन्याच्या कुठल्याही दिवशी, समजा महिन्याचा समजा 1 तारीख आहे, त्या दिवशी त्यांचा बड्डे आहे. 10 तारीख आहे, बड्डे आहे. 19 आहे, 28 आहे, या तारखेंना जन्मलेल्यांना आपण काय म्हणतो, पर्सनॅलिटी नंबर 1 म्हणतो. कळालं? कोण आहे, सूर्य आहे. व्यक्तिमत्व कसं आहे, प्रभावी व्यक्तिमत्व आहे, लीडरशिप क्वालिटी आहे आणि बिझनेस यांना सूट करतो. काय करतो, बिझनेस यांना सपोर्ट करतो. आता जेव्हा जेव्हा आपण डिटेलमध्ये जाऊ, तेव्हा तेव्हा आपल्याला जाणवतात, आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे प्रत्येक नंबरला डिकोड नाही करू शकत. पण 1 नंबरचे पर्सनॅलिटी, 2 नंबरची, 1 नंबर, 10 नंबर, 19 नंबर, थोडाफार 28 नंबर, हे एकमेकांपासून थोडे थोडे वेगळे आहे. पण हे काय आहे, लीडर आहे. शेवटी काय आहे, पर्सनॅलिटी नंबर 1च आहे, त्यामुळे यांच्याकडे ही लीडरशिप क्वालिटी तुम्हाला दिसून येणारच आहे. कळतंय? आता 1 नंबरच्या पर्सनॅलिटीचे काही उदाहरण सांगू का, अजून मजेशीर वाटेल. कोण जन्मले 1 नंबरला? माझी फेवरेट पर्सनॅलिटी म्हणजे रतन टाटा. रतन टाटा 1 नंबरची पर्सनॅलिटी आहे. धीरूभाई अंबानी, ते पण 1 तारखेला जन्मले. बिल गेट्स, खूप चांगले चांगले व्यक्तिमत्व 1 तारखेला जन्मले आहे. मुकेश अंबानी, त्यानंतर इंदिरा गांधी, अजून लता मंगेशकर यांचाही 28 सप्टेंबरचा जन्मदिवस आहे. आणि सुनील गावस्कर जे क्रिकेटर आहेत. त्यानंतर आपले अशोक सर, अशोक सरांचाही 10 जूनचा बड्डे आहे. आणि राणी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई माहिती आहे ना आपल्या, त्या झाशीची राणी सुद्धा 1 तारखेला जन्मलेली आहे. म्हणजे किती धाडसी होत्या त्या, त्यांच्याबद्दल आपण जितकं बोलायला जाऊ तितकं राणी लक्ष्मीबाईच्या बद्दल कमीच पडेल. बरोबर? हे सगळे काय आहे, पर्सनॅलिटी नंबरचे, 1 नंबरचे व्यक्तिमत्व आहे. आणि हे काय, दिवसेंदिवस यांचं काय होतं, सूर्याप्रमाणेच हे तेजस्वी राहतात, सूर्याप्रमाणेच यांची वृद्धी होत राहते. आणि हे कुठेही, म्हणजे कसं असतं ना, कितीही बागे आले तरी हा जर 1 नंबर कुठेही असेल डेट ऑफ बर्थमध्ये, हा तुम्हाला सपोर्ट करून पुढे खेचून नेतोच. हा हा 1 नंबर ज्याच्या डेट ऑफ बर्थमध्ये आला आहे, नक्कीच हे आयुष्यामध्ये यशस्वी होणारच आहे. कळालं? 1 नंबरचा स्वभाव कळाला का प्रत्येकाला? हो. येस, पुढे जाऊया. येस मॅम. आहे का इंटरेस्टिंग? जर आपल्याकडे एखादी 1 नंबरची व्यक्तिमत्व आलं तर आपल्याला समजेल का की ह्याचा स्वभाव कसा असू शकतो? याचं काउन्सिलिंग करताना थोडीफार मदत होईल का, हो. की हा नक्कीच. व्यक्तिमत्व येस मॅम, होईल. होईल थोडीफार तरी?
नक्की. हो, नक्की होईल, नक्की होईल मॅडम. चला पुढे जाऊया. आता पर्सनॅलिटी नंबर 2. 2 नंबरची पर्सनॅलिटी म्हणजे जी महिन्याच्या 2 तारखेला किंवा 11 तारखेला ज्यांचा बड्डे आहे, किंवा 20 तारखेला ज्यांचा बड्डे आहे, किंवा 29 तारखेला ज्यांचा बड्डे आहे, त्यांनी हँड रेस करा. ज्यांचा 2 तारीख, 2 तारखेला कोणाचा बड्डे असतो का? संपदा मॅडम हँड डाऊन करा. आणि 2 तारखेला अदिती मॅडमचा आहे. येस. अजून कविता मॅडमचा 2 तारखेला बड्डे आहे. 20 तारखेला कोणाचा आहे? 11 तारीख, 20 तारीख. माझा 20ला आहे. ओके. अजून 29 तारीख, माझा आहे माझा 29. माझा माझा ओके. सरांचा आहे. सोनाजी सरांचा 29चा आहे. ओके. अजून 2च जण आहे. 11. 11. ओके. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की ज्या लोकांचा बड्डे 2 तारखेला किंवा 20 तारखेला, 11, 29 तारखेला आहे, यांना काय म्हणतो आपण? पर्सनॅलिटी नंबर 2. यांची नेचर कशाची आहे? राणी सारखी नेचर आहे. आपण पहिला नंबर कोण बघितला? राजा आहे. दुसरा नंबर कोण आहे? राणी सारखी नेचर आहे. आणि चंद्र यांचा ग्रह आहे. काय आहे? पर्सनॅलिटी नंबर 2 चालू आहे. 2. स्मिता मॅडम, पर्सनॅलिटी नंबर 2 बद्दल आपण बोलतो आहे. राणी सारखी यांची नेचर आहे. चंद्राचे व्हायब्रेशन घेऊन हे जन्माला आलेले आहेत. काय आहे यांच्या आयुष्यामध्ये? चंद्र. चंद्रासारखा यांचा स्वभाव आहे. अगदी चंद्राप्रमाणे शीतलता यांच्याकडे असते. बोलण्यात मधुरता असते. शांतिप्रिय असतात हे. अजून एक गोष्ट या संबंधित आपण बघूया की ज्या पद्धतीने चंद्राच्या कला असतात त्याच पद्धतीने यांचं आयुष्य बदलत जाते. यांचे स्वभाव काय आहे? चंद्राप्रमाणे कमी जास्त प्रमाण. कधी खूप उत्साही वाटेल, कधी खूप डाऊन झाल्यासारखं वाटेल. कळतंय? चंद्र जशा पद्धतीने त्याच्या कला बदलतो, जसं पौर्णिमा अमावस्या आपण बोलतो आहे, जसं पौर्णिमा येते त्यांना उत्साह वाटायला लागतो, आणि जसं अमावस्या येते यांना काय होतं? थोडंसं डाऊन झाल्यासारखं वाटतं. का बरं वाटतं? कारण हे काय करतात? यांची नेचरच ही चंद्राची आहे. राणीसारखा यांचा स्वभाव आहे. समजलं? अजून आदिती मॅडम, असं काही वाटतंय का तुमच्याबद्दल? राणीसारखं राहायला आवडतं का तुम्हाला? थोडं जाणून घ्यायला आवडेल मला. आदिती मॅडम, सोनाजी सर, मॅडम बोलू याबद्दल. का? हा बोला. माझी एक पुतणी आणि एक भाची आहे. एकीचा 29 आहे आणि एकीचा 11 जन्मतारीख आहे. हम्म. दोघी पण तिरकट आहेत, टोटली तिरकट. तुम्ही का जसं बरं? चंद्रकला म्हटलं किंवा राणीसारखं, असं बिलकुल नाही. शांती नाहीये वय ना? त्यांचं 10च्या खाली आहे. नाही, शांत 29 आहे नाहीये. का? 29 एक आहे आणि एक 11 एक आहे. 11 1 आहे तर मास्टर नंबर आला. आपण बोलूया त्या नंबरवर. 29 नंबर आहे तर थोडं 29 नंबर स्वतःच खूप प्रॉब्लेमॅटिक असतात. म्हणजे पर्सनली घेऊ नका कोणाची 29 तारीख जन्माला एखाद्या आहे तर डेट आहेत. आपले प्रत्येकाचे नंबर्स आपल्याला चांगल्या पद्धतीने जर समजून घेतले आपण, तर त्याचा पॉझिटिव्ह साईड आपण जर बघितली तर नक्कीच आपल्याला चांगला उपयोग होणार आहे. जेव्हा आपण याची पॉझिटिव्ह साईड घेतली आणि माझ्या ज्या काही निगेटिव्ह साईड आहेत त्या जर मी त्यागून दिल्या, मी त्या सोडून देण्याचं ठरवलं, तर नक्कीच आपल्याला ग्रोथ मिळणार आहे. ओके. 29 ओके तारखेला काय ओके. होतं? 29 म्हणजे 2 आणि 9, चंद्र आणि मंगळ यांचं जमत नाही. 29 म्हणजे काय आहे? 2 आणि 9 यांचं कॉम्बिनेशन एकमेकांसोबत सुटेबल नाही आहे. म्हणून 29 तारखेच्या लोकांचा स्वभाव थोडासा तिरसट आपल्याला बघायला मिळतो. थोडासा बर. त्यांच्या कडे मूड स्विंग्स आपल्याला जास्त बघायला मिळतात. यांच्याकडे रिलेशनशिप इश्यू थोडेसे जास्त असतात. म्हणजे एक लोकांसोबत ऍडजस्ट करून घेताना यांना थोडासा त्रास जाणवायला लागतो. ओके. ओके ओके. येस. आणि 11? 11 नंबर मास्टर नंबर आहे. यांना आयुष्यामध्ये सगळं काही अचीव होणार आहे. पण शेवटी हा चंद्रच आहे. चंद्रामुळे यांना थोड्या अप्स अँड डाऊन्स, म्हणजे चंद्र कसा ज्याच्या कला बदलतो तसाच यांचा स्वभाव, कधी खूप उत्साही वाटतं, कधी खूप नर्वस वाटतं, कधी खूप डाऊन झाल्यासारखं वाटतं. ओके. आणि मॅम 20 नंबर
20 नंबर आहे इमोशनल नंबर आहे. याच्याबद्दल आपण बोलूया. 20 नंबर काय अजून इमोशनल करतोय. सेन्सिटिव्ह आहे. आणि हे लोक कसे असतात? सेन्सिटिव्ह असतात, केअर टेकर असतात, काळजी घ्यायला यांना लोकांना आवडतं, डिप्लोमॅटिक थोडेसे असतात आणि यांना शांती आवडते. हे काय करतात? दोन लोकांमध्ये मध्य साधण्याचा प्रयत्न करतात. येस, आपण अजून पुढे जाऊया. आता ह्या दोन नंबरच्या हे लोकांमध्ये आर्ट अँड क्राफ्ट पण बघायला मिळतं. अदिती मॅडमला आवडतं का काही असं नवीन वस्तू बनवायला किंवा हो काय हो कुकिंग करायला आवडत असेल? हो हो हा, आणि काहीतरी नवीन पदार्थ बनवायला किंवा नवीन आर्ट अँड काहीतरी क्रिएटिव्ह बनवायला या लोकांना हो खूप आवडतं. हो घर बरोबर. डेकोरेट करायला या लोकांना काय आवडतं? आवड असते यांच्याकडे. जे काही कला असते यांना त्याचं वरदान मिळालेलं असतं. हो बरोबर. ओके. मग याच्यामध्ये जे आपण काही व्यक्तिमत्व बघूया. त्याच्यामध्ये येत आहे अमिताभ बच्चन. हे काय आहे? अमिताभ बच्चन किती तारखेला जन्मले आहे? कोणाचे फेवरेट ऍक्टर असतील ना हे? 11 11 11 तारखेला. 11. 11 तारखेला जन्मलेले आहेत. बऱ्याच लोकांना आवडतात अमिताभ बच्चन. हे पण दोन पर्सनॅलिटीचे आहे. तुम्ही बघितलं का? अजून एक गोष्ट आहे की पर्सनॅलिटी नंबर 2 ला हेल्थ चॅलेंजेस खूप असतात. यांनी यांच्या हेल्थकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं की 2 नंबरच्या पर्सनॅलिटीला जर कुठलाही आजार आपल्याला जाणवायला लागत असेल तर त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. वेळेच्या वेळेस त्यांनी ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. यांनी तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, हेडसार करायला पाहिजे नाही. ओके. तर जसं अमिताभ बच्चनचंही आपण बघितलं होतं, बऱ्याच गोष्टी त्यांच्या ऐकण्यात आल्या. त्यानंतर आहे JRD टाटा. नंतर आहेत महात्मा गांधी, 2 ऑक्टोबरचे आहेत. राहुल द्रविड 2 ऑक्टोबरचे आहे. शाहरुख खान ते राजेश खन्ना आणि इन्फोसिसचे जे चेअरमन आहेत ते नारायण मूर्ती, ते पण 2 ऑक्टोबरचे आहेत. यांचा अर्थ की 2 तारखेला सक्सेस मिळत नाही असं आहे का? याचा असा अर्थ होतो का? नाही. नाही. याचा अर्थ असा आहे की यांनी यांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवलं, यांचा स्वभाव चांगल्या पद्धतीने ओळखला, तर हे लोक यांच्या स्वभावाचं म्हणजे यांच्यामध्ये असणारी क्रिएटिव्हिटी ही जर चांगल्या पद्धतीने यूज केली तर नक्कीच हे लोक काय होतील? सक्सेसफुल होतील. आता 2 तारखेला काय आहे? मदरली ट्रेट्स असतात. आईचा भाव जास्त असं काय इमोशनल असतात, सेन्सिटिव्ह असतात. तर यांनी काय करायला पाहिजे? त्यांच्या डेस्टिनी रिलेटेड जॉब करायला पाहिजे. जे जॉब यांना सुटेबल आहेत ते यांनी काय करायला पाहिजे? डेस्टिनी रिलेटेड क्रिएटिव्ह जॉब करायला पाहिजे. जिथे यांची इच्छा असेल, मनापासून यांचं करण्याचं इच्छा असेल, तिथे या लोकांनी जॉब करायला पाहिजे. प्लस तुमच्या आजूबाजूला जर एखादी 2 नंबरची पर्सनॅलिटी असते तर 2 नंबरच्या पर्सनॅलिटीला 15 दिवसातून एकदा तुम्ही मोटिवेट करत चला की तुम्ही ज्या गोष्टी करता आहात त्या नक्कीच चांगल्या करता आहात. तुम्ही ज्या पद्धतीने काम करता आहात ते खूप चांगल्या पद्धतीने करता आहात. कारण 2 नंबरच्या पर्सनॅलिटीला थोडीशी मोटिवेशनची गरज असते. आता आपण वेगवेगळे बघितले होते ना, इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी बघितली, स्टेडी पर्सनॅलिटी बघितली, डॉमिनेटिंग बघितली. त्याच पद्धतीने जे 2 नंबरचे पर्सनॅलिटी नंबर 2 आहे, 11 आहे, 20 आहे, 29 नंबर आहे, तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील, या डेट ऑफ बर्थचे लोक जर तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही खूप चांगलं काम करताय, अजूनही चांगलं करण्याचा तुमच्याकडे चान्स आहे. कळालं अदिती मॅडम? हो तुम्हाला वाटतंय का मोटिवेशनची गरज? हो हो ओके. आपल्याला 15 दिवसातून या लोकांचा काय म्हणतात ना, विटॅमिनच्या गोळ्या असतात काहीतरी. यांच्यासाठी विटॅमिन काय आहे? मोटिवेशन. 15 दिवसातून यांना फोन करायचा आणि यू आर डुईंग गुड जॉब, तुम्ही खूप चांगलं करताय. सगळ्यांनी अदिती मॅडमला फोन करायचा आहे 15 दिवसातून एकदा. ओके. पुढे जाऊया. मॅडम, आपण हे भाग्यांकावरूनच ठरवतोय ना, का फक्त तारखेची बेरीज पकडतोय? नाही, तारखेची बेरीज. आपण नेचर बघतोय सध्या तरी, आपण नेचर बघतोय. मुलांक बघतोय का मग? हा, मुलांक बघतोय. मुलांकावरून आपण स्वभाव बघतोय. ओके ओके. हा, स्वभाव बघतोय की कशा पद्धतीने स्वभाव असतील.
आता येस, आपण पुढे जाऊया. पर्सनॅलिटी नंबर 2 कडे जायचं. आता 2 कडनं बघितलं 3 कडे. ज्या लोकांची डेट ऑफ बर्थ 3 तारीख आहे, ओके, 12 तारीख आहे, 21 तारीख आहे, 30 तारीख आहे, त्यांनी हँड रेज करा. 3, 12, 21, 30. तेजस्विता मॅडम, अजून एकच आहे. ओके. जे लोक आहे ह्यांच्यामध्ये खूप जास्त क्रिएटिव्हिटी असते, खूप चांगले कम्युनिकेटर असतात, सोशल नेटवर्किंग खूप चांगली असते आणि ह्या लोकांना जॉय, जिथे जिथे जातात हे लोक आनंद निर्माण करण्याचं काम करत असतात. म्हणजे छा जाते हैं ये लोग, क्या किसी भी महफिल में छा जाते हैं. तसं तेजस्विता मॅडम आहेच, बरोबर. हे लोकांना आपण काय म्हणतो, पर्सनॅलिटी नंबर 3 हा गुरुचा व्हायब्रेशन आहे. काय आहे? गुरुचे व्हायब्रेशन आहे. नॉलेजेबल असतात, खूप चांगले कन्सल्टंट असतात, व्यक्तिमत्वामध्ये चार्मिंग पर्सनॅलिटी आहे. तसेच तेजस्विता मॅडमची चार्मिंग पर्सनॅलिटी आहेच. एक्सलंट कम्युनिकेटर, खूप चांगले कम्युनिकेटर असतात. लोकांशी संवाद साधणं यांना चांगल्या पद्धतीने जमतं. लोकांना हँडल चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि हे हे देखील काय होतात, सेंटर ऑफ अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो. कारण हा गुरुग्रह जो आहे ना, हा आपण याला सर्वात शक्तिशाली ग्रह असं पण म्हणतो आणि मोस्ट रिस्पेक्टफुल प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. या लोकांना खूप जास्त रिस्पेक्ट हा मिळतच असतो. यांना मिळतो पण आणि हे क्रिएट पण करतात. आपण ज्या पद्धतीने गुरु, आपले जे माता पिता आपण त्यांना गुरु म्हणतो, त्याच पद्धतीने राजा राणी आपण बघितलं म्हणजे आपले आई वडील. आणि गुरु 3 नंबर काय आहे? ज्युपिटर आहे. गुरुचे व्हायब्रेशननी हे लोक जन्माला आलेले आहेत. हे लोक टीचर चांगले होऊ शकतात, मेंटर होऊ शकतात, कन्सल्टंट, ट्रेनर आणि खूप सात्विक. जर हे लोक डेस्टिनी नंबर 3ला पण लागू होतं का? हा स्वभाव तुमचा साधारणतः 35व्या वर्षानंतर थोडाफार होतो. 35व्या वर्षानंतर तुमचा डेस्टिनी नंबर ऍक्टिव्हेट व्हायला लागतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला आवड निर्माण होते. ज्या गोष्टी तुम्हाला आधी आवडत नसतील त्या नंतर आवडायला लागतात किंवा त्या पद्धतीने तुम्ही थोडेसे बदलू शकता. पण डेस्टिनी नंबर 3 आपल्याला काय होतं, तुम्ही जर करिअरमध्ये पकडला म्हणजे करिअर त्या संबंधित निवडलं तर ते जास्त बेटर राहतं. कळालं? आता आपण तेजस्विता मॅडमचं डेस्टिनी नंबर किती येतोय? 5. आता अजून आपण पुढे जाणारच आहे. 3 आणि 5चं कॉम्बिनेशन आहे. 3 नंबर आहे हा गुरुचे व्हायब्रेशन. 5 नंबर आहे मर्क्युरी म्हणजे बुद्धीचे व्हायब्रेशन, बिझनेसचे व्हायब्रेशन. मॅडम एकदम चांगल्या फील्डमध्ये काम करतायत, बरोबर, आणि मॅडम म्हणून सक्सेसफुल होणार आहेत. हे काय? हे कॉम्बिनेशन आहे. डेस्टिनीच्या रिलेटेड जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही काय होतात, तुमचे जास्त चान्सेस असतात, तुम्ही लवकर सक्सेसफुल होतात. ओके. इंटेलिजंट असतात 3 नंबरवाले, आहेच ते. कम्युनिकेशन खूप चांगले असतात, खूप चांगले काय म्हणतात, लॉयल असतात. नंतर जेन्युअन पर्सनॅलिटी असतात, क्रिएटिव्ह असतात. नंतर यांनी थोडंसं टेम्पटेशन्स म्हणजे आपल्या ज्या काही खाण्यापिण्याच्या सवयी, काही गोष्टी अशा असतात त्यांना जर नाही म्हटलं तर यांनी जर ते बाकी उत्तम असतात. यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी काय आहे, छान राहतात. पर्सनॅलिटी नंबर 3 खूप बेस्ट आहे. ओके. कोणाचे गुरु आहेत? हे देवांचे गुरु आहे, बरोबर, देवांचे गुरु आहे. मग यांचे फ्रेंड कोण आहे? राजा राणी यांचे फ्रेंड राहू शकतात. 1 नंबरवाले आणि 2 नंबरवाल्यांची यांच्यासोबत चांगली जमू शकते. कळालं? या लोकांनी थोडंफार फॉर एक्झाम्पल बॅड हॅबिट्समध्ये जायला पाहिजे नाही. बॅड सगळ्या गुरुच्या व्हायब्रेशन असल्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे आपण सरळ रस्ता पकडणं आयुष्यामध्ये यांच्यासाठी जास्त सूट करतं. आणि या पद्धतीने आपल्याला लोकांचं डिसिजन पॉवर पण खूप चांगलं असतं, खूप चांगले डिसिजन घेतात आणि त्याच्यावरती खूप हार्डवर्किंग असतात, प्रयत्न करायला यांना खूप आवडतं आणि हे लोक सक्सेसफुल होतात कारण यांची मेहनत भरपूर असते. समजलं का पर्सनॅलिटी नंबर 3ला? येस मॅम. येस मॅम. नक्की. आता अजून बघायचं पर्सनॅलिटी नंबर 3चं कोण होतं. फेमस पर्सनॅलिटी जर बघितली तर स्वामी विवेकानंद, 12 तारखेला, बरोबर. माझी बरोबर. माझी जाऊ माहितीये,
प्रत्येकाला माहिती आहे. बरोबर. नंतर आहे रजनीकांत. रजनीकांत आपल्याला सगळ्यांना ऍक्टर माहिती आहे रजनीकांत. नंतर आहे अजून कोण आहे, डॉक्टर होमी भाभा, हे पण पर्सनॅलिटी नंबर 3 चे आहेत. आणि खुलजा सिमसिम असंच आहे. ओके. राजेंद्र प्रसाद, जे आपले प्रेसिडेंट, युवराज सिंग, जे क्रिकेटर आहे युवराज सिंग, हे पण काय आहे पर्सनॅलिटी नंबर 3 चे व्यक्तिमत्व आपण बघतोय. ठीक आहे, समजताय का? ह्या लोकांना थोडं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणजे ऍक्सिडेंट्स वगैरे पासून थोडंसं स्वतःला जपायचं. करिअर आपण जर बघितलं ना, पर्सनॅलिटी नंबर 3 साठी ट्रेनिंग फील्ड, कोचिंग फील्ड, टीचरशिप खूप चांगली असते. पर्सनॅलिटी नंबर 3 साठी नाही, डेस्टिनी नंबर 3 साठी. पर्सनॅलिटी नंबर 3 आणि आता मॅडमचा जे आहे पर्सनॅलिटी, हा स्वभाव असतो आपला. तुम्ही मूळ कसे आहात? मूळ स्वभाव आपला बदलतो का? नाही. हा, आपण ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात यायला लागतो, आपण तो बदल करून घेत असतो. बरोबर. आपण वेळेनुसार, वयानुसार आपण ज्या ज्या लोकांमध्ये मिसळतो, ज्या ज्या लोकांच्या संपर्कात राहतो, थोडंफार आपण बाहेर जायला लागतो, लोकांशी कम्युनिकेट करायला लागतो, तेव्हा आपण आपला स्वभाव थोडाफार प्रमाणात बदलतो. पण आपल्याला म्हणतात ना, मूळ स्वभाव हा बदलला जात नाही. म्हणून आपला पर्सनॅलिटी नंबर हा तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहे. हा काय आहे? तुमचा स्वभाव आहे. कळालं? नक्की. येस. हा सुनंदा मॅडम. हा, 3 बद्दलच मी बोलताय ना? हो, 3 बद्दल बोलतेय. हो. हा. मॅम एक विचारू का? हा, विचारा. डेस्टिनी नंबर जर 2 अंकी आला तर मग तो एकच पकडायचा, की समजा 10 आला तर? 10 आला तर 1 येईल. 1 येईल. ओके, थँक्यू. थँक्यू. हा सुनंदा मॅडम, तुमचा काही प्रश्न होता? नाही मॅडम, 13चा येतो का? नाही, काय म्हटले? 13चा भाग्यांक किती येतो? 13चा भाग्यांक, 13 म्हणजे मूलांक 4 येतो. आता आपण 13 बद्दलच बोलतोय. आता आता सुरू करूया का? 4 नंबर वाले हँड रेज करा. 4 नंबर वाले कोण कोण आहेत? जे लोक 4 तारखेला, 13 तारखेला, 22 तारखेला आणि 31 तारखेला बर्थडे सेलिब्रेट करतात. ज्या लोकांची डेट ऑफ बर्थ 13, 4 तारीख. ओके बालाजी सर. अजून 4 तारखेला कोणी सेलिब्रेट करता आहे? फक्त बालाजी सर आहे. सुनंदा मॅडम, तुमचा किती आहे? 4 तीन मार्च आहे. ओके. ओके, 4 तारखेला किरण मॅडमचा पण बर्थडे आहे. आता यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. 4 नंबर कोणाचा नंबर समजला जातो? हा राहूचा समजला जातो. कोणाचा समजला जातो? राहूचा नंबर समजला जातो. राहू हा ग्रह आहे राहू. राहू हा शॅडो प्लॅनेट आहे. याला सोलार सिस्टीम मध्ये याला जागा दिली नाहीये. हा आपण राक्षसांचा राजा. सूर्य काय आहे? त्याला राजा म्हटलेला आहे सोलार सिस्टीम मध्ये. पण राहूला काय म्हटलं आहे? हा राक्षसांचा राजा म्हटलेला आहे. तर यांच्याकडे फक्त डोकं आहे. काय आहे राहूकडे? तुम्ही स्टोरी ऐकली आहे का? अमृत मंथन जेव्हा झालं होतं, समुद्र मंथन झालं होतं, तेव्हा अमृत पिण्यासाठी जो राक्षस, माहिती आहे राहू आणि केतूची स्टोरी? हो, नक्की. येस, येस. तोच हो, आहे राहू माहिती आहे. केतू. यांना शॅडो प्लॅनेट आपण म्हणतो. यांना स्वतःचं असं अस्तित्व नाही. बरोबर. मग या शॅडो प्लॅनेट बद्दल आपण बोलताना राहू काय आहे? फक्त डोकं आहे. राहूला काय असतं? फक्त डोकं. म्हणून यांची जी नेचर आपल्याला समजली जाते, हे लोक बुद्धीनी खूप चांगले असतात, बुद्धीचा प्रचंड वापर करतात. नंतर प्रॅक्टिकल नेचर असते. नंतर या लोकांना जे डोकं असल्यामुळे ना, हे लोक शारीरिक श्रम करू शकत नाही. येस, ते खूप काही करू शकतात, कारण राजाची पर्सनॅलिटी घेऊन आलेली आहे, लिडरशिप घेऊन आलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांचा प्रॅक्टिकल अप्रोच असतो. खूप डिसिप्लिन राहणं, ऑर्गनाइज राहणं, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करणं. आणि हे लोक लिडरशिप क्वालिटीज घेऊन आलेले आहेत. लॉजिकल अप्रोच असतो, त्यामुळे हे लोक आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी अचीव करतात. कारण
राहू नंबर हा राजाचाच नंबर आहे. शेवटी काय आहे, राक्षसांचा राजा असू द्या किंवा देवांचा राजा असू द्या, शेवटी राजाचेच गुणधर्म आहे. खूप हार्डवर्किंग नेचर असते यांची. हे हार्डवर्क करायला म्हणजे काम, वर्कोहलिक पीपल असं म्हणू शकतात. खूप काम करतात, कामं करायला कुठेही मागे पुढे पाहत नाही. एकच गोष्ट आहे की यांनी थोडासा लेझीनेस सोडला, जर धनवानच असतात. राहू सारखा पैसा देणारा दुसरा ग्रह नाही. राहू सारखा जर तुमचा राहू चांगला ग्रह पैसा द्यायला सुरुवात झाली, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 40 नंतर तुमची काय होईल, एक तर खूप प्रगती होईल, एक तर तुम्ही खूप डाऊन आलेले असाल. हे का सांगितलं, कारण वयाचे साधारणतः 10 वर्षापर्यंत आपण बालवयात असतो. 20 वर्षानंतर आपण खूप इमोशनल झालेले असतो, बरोबर. म्हणून आपल्या बराच रिलेशनशिप इश्यू यायला लागतात. आपल्याला टीनेजर म्हणजे आपल्याला ज्या लोकांच्या सानिध्यात राहतो, आपल्या मित्रमैत्रिणी चेंज होतात, आई वडिलांशी आपलं पटत नाही, आपल्याला भावना खूप तेव्हा उफाळून आलेल्या असतात, बरोबर. भावनिक होतो आपण, विशीत असतो ना, जे काही विशीचे आहे ते खूप भावनिक होतो. मग जसं आपलं 30वं वर्ष सुरू होतं तेव्हा आपलं ग्रोथ होते, प्रॉस्पेरिटी आपल्याला यायला लागते, आपण स्टॅबिलिटीचा विचार करतो. 30मध्ये काय होतं की नाही, आपल्याला ग्रोथचा विचार करायचा आहे, मला आता स्थिरता पाहिजे आयुष्यामध्ये, आनंद पाहिजे, समाधानी आपल्याला जगायचं असते. या पद्धतीने फॅमिली आपली छोटी असेल तर मोठं घर घेण्याचा प्रयत्न कराल, गाडी घेण्याचा प्रयत्न करू. या पद्धतीने आपण तीसी मध्ये आलो की आपण आपलं सेटलमेंटचा विचार करतो. मला काय व्हायचंय आयुष्यामध्ये, सेट व्हायचंय. हे 39व्या वर्षापर्यंत आपलं असं सुरू होतं. 39व्या वर्षानंतर म्हणजे जेव्हा 40 मध्ये येतो तेव्हा आपला राहू ऍक्टिव्हेट होतो. प्रत्येकाचा 39 पासून म्हणजे 40 पासून 49 वर्षापर्यंत राहू ऍक्टिव्हेट झालेला असतो. या फेजमध्ये एखाद्या व्यक्तीची खूप प्रगती होते, एखाद्या व्यक्तीची अधोगती झालेली असते. मग हा राहू सारखा पैसा देणारा पण दुसरा ग्रह कोणताच नाही. ज्या लोकांनी खूप डिसिप्लिन फॉलो केले, रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले, खूप ऑर्गनाइज राहिले, क्लीननेस मेंटेन करा, घरात स्वच्छता जेव्हा राखायला लागली, वॉशरूम क्लीन ठेवायला लागले, तर राहू तुम्हाला काय करणार आहे, चांगले इफेक्ट देणार आहे. ठीक आहे. राहूचा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने वापर करायचा असेल आणि तुमच्या डेट ऑफ बर्थनुसार राहू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, ब्रेन रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे, पझल्स खेळायला पाहिजे, चेस खेळायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला राहूचे चांगले इफेक्ट पाहिजे असेल तर डिसिप्लिन फॉलो करा, आयुष्यामध्ये रुटीन फॉलो करा, प्लॅनिंग करा, प्रत्येक गोष्टीची ऑर्गनाइज राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा राहू काय होईल, चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे. समजलंय काय आहे राहू? आता समजलंय का राहू कसा आहे, येस 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 मॅडम. की या लोक स्ट्रॉंग लिडरशिप असते यांच्याकडे, खूप चांगले रिझल्ट, स्पष्ट व्यक्ती म्हणता येईल, क्लिअर, यांचं सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवण्याचा प्रयत्न करतात, हार्डवर्किंग असतात, प्रचंड हार्डवर्क करायला आवडते, प्रॅक्टिकल नेचर आहे. आता आपल्याला काही जसं आपण व्यक्तिमत्व बघूया, ज्यांनी अजून तुम्हाला समजेल की कुठल्या व्यक्तिमत्वानी याच्यात ग्रोथ केली आहे किंवा काय. बराक ओबामा हे पण 4 नंबरची पर्सनॅलिटी आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे पण 4 नंबरची पर्सनॅलिटी आहे. सरोजिनी नायडू हे पण 4 नंबरची पर्सनॅलिटी आहे. जुही चावला, जॉर्ज वॉशिंग्टन, श्रीदेवी हे लोक काय आहे, 4 नंबरच्या पर्सनॅलिटीचे आहेत. जर आता 4 नंबरची पर्सनॅलिटीच्या बद्दल तुम्ही बोलायला गेलं की ज्यांच्या डेस्टिनी नंबरमध्ये 4 आहे, ज्यांचा पर्सनॅलिटी नंबर 4 नाही, डेस्टिनी नंबर काय आहे, 4 आहे. डेस्टिनी नंबर 4 मध्ये आपण जर विचार केलेला तर डेस्टिनी नंबर काय सांगतो की तुम्ही डिजिटली कनेक्ट करा. राहू आहे हा डिजिटल मीडिया आहे, राहू मोबाईल आहे, राहू ऑनलाईन वर्ड आहे. तुम्ही ऑनलाईन काहीतरी काम करा, ऑनलाईन सेल्स अँड मार्केटिंग करा, ऑनलाईन कन्सल्टेशन घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त बेनिफिट मिळणार आहे. ज्या लोकांच्या डेस्टिनी नंबर म्हणजे भाग्यांक 4 आहे त्यांनी थोडंफार ऑनलाईन काम करायला पाहिजे. कोणाचा आहे भाग्यांक 4? ज्यांच्या डेस्टिनी नंबर मध्ये 4 आहे. दोन्ही ठिकाणी मी आहे. हा, मग 4 4. ऑनलाईन मध्ये पण काम करायला पाहिजे. जेथे राहू तेथे आनंदाने राहू, बरोबर. ओके, ज्यांच्या डेस्टिनी नंबर मध्ये 4 आहे त्यांनी थोडंफार ऑनलाईन काम करायला पाहिजे. ओके, पुढे जाऊया. येस. दोन्ही 4 आहे, चांगली गोष्ट आहे. ऑनलाईन शैलेश सर, ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग मध्येच काम करता ना तुम्ही?
हे लोक कम्प्युटर इंजिनियर देखील होऊ शकतात, डिजिटल कम्प्युटरशी रिलेटेड ऑनलाईन काहीतरी सेल्स अँड मार्केटिंग करणं, ऑनलाईन काहीतरी करणं यांना सुटेबल राहणार आहे. येस. हे 13चं पण आहे का मॅडम? अ 13 तारखेला जन्माला आलेले त्यांचं पण 4 तुम्ही बोल नंबरचीच पर्सनॅलिटी आली. फक्त 4 का? हा 4 नंबरची. अच्छा अच्छा, मग तुम्ही 13 पण काय म्हणत होते? 4, 13. हा म्हणजे ज्या लोकांचा जन्म 4 तारखेला, 13 तारखेला, 22 तारखेला जन्मले आहे किंवा 31 तारखेला जन्मले आहे, ते लोक काय आहे, पर्सनॅलिटी नंबर 4, त्यांचा मुलांक 4 आहे. अच्छा 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 हा. अच्छा अच्छा. मग समजलं? 13 वाले पण याच्यात येऊ शकतात ना? 13 वाले पण याच्यातच येतील. हा, मग माझा मुलगा आहे ना. ओके ओके. येस. आता पुढे जाऊया, पर्सनॅलिटी नंबर 5 कडे जाऊया. पर्सनॅलिटी नंबर 5 म्हणजे मर्क्युरी. हा काय आहे, प्रिन्स चार्मिंग आहे. चार्मिंग पर्सनॅलिटी असते, प्रिन्स आहे का राजकुमारासारखं या लोकांना राहायला आवडतं. जे लोक महिन्याच्या 5 तारखेला किंवा 14 तारखेला किंवा 23 तारखेला जन्मले आहेत, कोण कोण आहे, 5 तारीख 14 तारीख कोणाचा बर्थडे असतो, रुपाली मॅडमचा. 23 तारखेला माझा असतो. ओके, 23 तारीख, 14 तारीख. माझा आहे 23 तारीख. खरंच तारीख बोला मॅडम. 5 तारीख, 14 तारीख, 23 तारीख या 3 तारखेला ज्यांचा बर्थडे आहे. येस. ओके, आता यांच्याबद्दल बोलूया. काय आहे, चार्मिंग पर्सनॅलिटी आहे. प्रिन्स चार्मिंग म्हणजे राजकुमारासारखं राहणं आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी यांना आवडतात. खूप चेंज आवडतं, ट्रॅव्हल करायला या लोकांना खूप आवडतं. येस. 5, 14 आणि 23 तारीख. नंतर हे काय आहे, बिझनेस माइंडेड असतात. यांना काय आहे, टॉकेटिव्ह, भरपूर बडबड करायला खूप आवडते. आवडते का मंजुषा मॅडम, रुपाली हो मॅडम? मॅडम. हो हो बोलायला हो, आवडतं, आवडतं आवडतं. गप्पा मारायला आवडतं, संवाद साधायला आवडतं. येस माझ्या येस. मिस्टरांचं पण आहे हो मॅडम. मॅम. व्हेरी गुड. हे खूप डॉक्टर चांगले बॅलन्स्ड असतात. म्हणजे आपल्या डॉक्टर जिथे जिथे 5 नंबर आला, हे लोक काय असतात, बॅलन्स्ड. म्हणजे आपल्या भावनांवरती या लोकांना नियंत्रण चांगल्या पद्धतीने चांगले साधता येतो. व्हेरी गुड पर्सनॅलिटी म्हणता येईल यांना. फ्री माइंडेड असतात, फ्री स्पिरिट. म्हणजे यांना खूप फ्री आवडतं, कुठल्या बंधनात राहायला आवडत नाही. थोडेफार लेझी असतात, थोडेफार प्रमाणात हे आळशी स्वभाव यांचा असतं. नंतर फिरायला खूप ट्रॅव्हलिंग खूप आवडतं आहे. प्रत्येक चेंज, एखाद्या ज्या लोकांसोबत जातील त्या त्या पद्धतीने वागण्याचा हे लोक प्रयत्न करत असतात. यांना बिझनेस भाग्यांक 5 असेल तर आपल्याला बिझनेस करायचा आहे. ज्यांचा भाग्यांक 5 असेल त्या लोकांनी बिझनेसमध्ये जायला पाहिजे. हे लोक पण पर्सनॅलिटी नंबर 5 हे बिझनेस सपोर्ट करतात. हे लोक ट्रॅव्हलिंगमध्ये कुठेही चेंज झाला, ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात जातात त्या त्या लोकांसोबत हे ॲडॉप्ट करतात. चेंज झाला कुठल्याही व्यक्तीसोबत, हे लोक ॲडजस्टिव्ह नेचर यांची असते. हे लोक कुठल्याही व्यक्तीसोबत ॲडजस्ट करू शकतात. कळालं? ज्या लोक, नितीन सर, नितीन सर म्हणजे येस. काय मॅच करता, हे ट्रॅव्हलिंग आवडतं का तुम्हाला? ट्रॅव्हलिंगचं नाही, पण मी बिझनेस मध्ये आहे आणि बिझनेस माइंड चालूच असतं. ये बिझनेस माइंडेड पीपल, बिझनेस बिझनेस बिझनेस, बस कंटिन्यू बिझनेसचे विचार यांच्यामध्ये असतात किंवा यांनी ते करायला पण पाहिजे. आणि सर तुम्ही ट्रॅव्हलिंग पण करायला पाहिजे. तुमच्या बिझनेसला ग्रोथ जर पाहिजे असेल तर पर्सनॅलिटी नंबर 5नी ट्रॅव्हलिंग करायलाच पाहिजे. जितकं तुम्ही ट्रॅव्हल कराल, जितकं तुम्हाला चेंजेस येतील, तितकं तुमची एनर्जी चेंज होत असते. इवन दो प्रत्येकाने हे 5 नंबरचे ट्रेड्स आपल्याकडे आणायला पाहिजे. जर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत राहाल तर नवीन लोकांशी आपण संपर्कात येतो, नवीन गोष्टी, येस, नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि ट्रॅव्हलिंगने आपला माइंडसेट पण खूप चांगल्या पद्धतीने कार्य करायला सुरुवात होते. येस. नंतर अजून काय बघावं पर्सनॅलिटी नंबर 5 बद्दल, तर पहिल्यांदा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे 14 एप्रिलचे होते. येस, त्यांचा 5 होता. आणि मुलांक 5 आणि भाग्यांक 4 असेल तर मुलांक 5 असेल, भाग्यांकाप्रमाणे करिअर करायला पाहिजे, मुलांकाप्रमाणे स्वभाव राहील. स्वभावाची नेचर आहे ना किरण मॅडम, ती नेचर 5 नंबरची राहील, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रमाणे करिअर करायला पाहिजे. हा रुपाली मॅडम, नाही काही मला वाटलं प्रश्न. तुमचा काही प्रश्न आहे. हा, नंतर सुभाषचंद्र बोस,
23 तारखेचे होते. नंतर जवाहरलाल नेहरू ते पण 14 नोव्हेंबरचे होते. विराट कोहली सगळ्यांचं फेवरेट आहे, बरोबर? आय डोंट नो सगळ्यांचं आहे की नाही. हो ओके. हो ठीक आहे. नंतर आमिर खान आहे, दीपिका पादुकोण. मुलांक म्हणजे थांबा सांगते हा सृष्टी मॅडम. नंतर अजून मार्क मार्क झुकरबर्ग हा पण पर्सनॅलिटी नंबर 5 चाच आहे. म्हणजे असे बरेच व्यक्तिमत्व आहे की जे पर्सनॅलिटी नंबर 5 ला आहे. आणि हे लोक जर बिझनेसमध्ये गेले तर नक्कीच यांच्यासाठी सुटेबल राहतं. बिझनेस यांना सपोर्ट करतो. पण ज्या लोकांचा डेस्टिनी नंबर पण 5 येतो आहे त्या लोकांनी पण बिझनेस करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? ज्या लोकांचा डेस्टिनी नंबर पण 5 आहे त्या लोकांनी बिझनेस करायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा बिझनेस करा, बिझनेस त्यांना सूट करतो. आणि जर तुमचा बिझनेस चांगला चालवत नसेल तर तुम्ही 5 नंबरच्या काही जे आहेत, म्हणजे आता हे इथे सांगणार नाही मी, पण 5 नंबरचा तुम्हाला व्हायब्रेशन वाढवायचे आयुष्यामध्ये. 5 नंबर व्हायब्रेशन, जसं मी सांगितलं ट्रॅव्हलिंग करा, बरोबर? 5 नंबर म्हणजे बुधाचा नंबर आहे, बरोबर? 5 नंबरच्या रेमेडीज करू शकता. 5 नंबर काय करतो आहे, तुम्ही जितकं जितकं नवीन नवीन शिकाल किंवा नवीन नवीन रन अवे करतात. 5 नंबर रन अवे नाही करत. ज्याच्या सोबत जातात त्याच्यासारखे बिहेव करायला लागतात, एवढं होतं. कारण यांचं स्वतःचं असं अस्तित्व नसतं. पर्सनॅलिटी नंबर बद्दल बोलते आम्ही, डेस्टिनी नंबर मध्ये नाही. स्वभावाचं सांगते. ज्या लोकांच्या सानिध्यात जातील, फॉर एक्झाम्पल लहान मुलांसोबत जातील तर लहान मुलांसारख्या गप्पा मारतील. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत असतील, वयस्कर वयोवृद्धांसोबत त्यांच्या पद्धतीने बोलतील. एखाद्या लेखकासोबत जातील तर लेखकच्या पद्धतीने ते समजून घेतील. बिझनेस माइंडेड पीपल सोबत असतील तर बिझनेसच्या गोष्टी करतील. आपल्याला 5 नंबर असा बघायचा आहे की ज्या लोकांच्या सानिध्यात राहतील त्या त्या पद्धतीने ते कम्युनिकेट करतात, त्या पद्धतीने ते बोलण्याचा प्रयत्न करतात. लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. बुद्धी यांच्याकडे प्रचंड असते, प्रचंड बुद्धिवान असतात. कारण बुधाचे व्हायब्रेशन घेऊन हे लोक जन्माला आले असतात. पुढे आपण बघूया नंबर 6 ची पर्सनॅलिटी. जे लोक भाग्यांकाप्रमाणे करिअर करा, भाग्यांकाप्रमाणे करिअर करा. नंबर 6 ची पर्सनॅलिटी ज्या लोकांचा डेट ऑफ बर्थ 6 तारीख आहे, 15 तारीख आहे, नंतर 24 तारीख आहे, त्यांनी हँड रेस करा. ज्या लोकांची डेट ऑफ बर्थ 6 तारीख आहे, 15 आहे, बालाजी सरांचा आहे, अजून सृष्टी मॅडमचा 15 तारीख येत आहे, अजून हर्षा मॅडमचा आहे. अजून कोणाची 24 तारीख येते का? कोणी आहे अजून? एवढेच मेंबर्स आहेत. ओके, चला बघूया. 6 तारीख आहे. 6 म्हणजे काय आहे? ज्या लोकांचा जन्म 6 तारखेला, कुठल्याही महिन्याच्या 6 तारखेला, 24 तारखेला किंवा 15 तारखेला झालेला असेल त्यांना आपण काय म्हणतो? पर्सनॅलिटी नंबर 6 म्हणतो. हे काय आहे? शुक्र आहे, शुक्राचार्य, शुक्राच्या व्हायब्रेशननी जन्माला आलेले लोक. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु होते. कोणाचे गुरु होते? राक्षसांचे गुरु. मला सांगा, मग देवांच्या गुरु सोबत राक्षसांच्या गुरुचं जमायचं का? नाही. मग 3 तारखेच्या लोकांचं, 3 तारखे पर्सनॅलिटीचं 6 तारखेच्या लोकांसोबत जमेल का? ज्या लोकांच्या पर्सनॅलिटी नंबर 3 आहे त्या लोकांचं 6 तारखेच्या नंबर सोबत जमेल का? नाही. नाही जमणार, बरोबर? मग हे जर नाही. आपल्याला समजलं की आपल्या घरातले व्यक्तिमत्व काही 3 नंबरचे आहे, कधी काही 6 नंबरचे आहे, तेव्हा आपल्याला थोडंसं स्वभावामध्ये ऍडजस्टमेंट केली तर नक्कीच काय होईल? एक चांगलं कुटुंब निर्माण करायला आपण कारणीभूत राहू, बरोबर? कारण जेव्हा नंबर्स माहिती पडतात त्या त्या पद्धतीने आपल्याला त्याचा स्वभाव माहिती पडतो. आणि जर आपण त्याचा थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठले नंबर वाईट वाटतील का? अगदी राहू केतू पण वाईट आहेत काय नंबर? कुठलेही नंबर वाईट नसतात.
त्याचा जर आपण चांगले गुणधर्म आपण स्वीकारले तर नक्कीच प्रत्येक नंबरचा काय आहे आपल्याला चांगला रिझल्ट मिळणार आहे. कळालं? मग पर्सनॅलिटी नंबर 6 काय आहे? शुक्राचार्य. हे राक्षसांचे गुरु होते. यांच्याकडे 6 नंबर पण काय आहे? गुरुच आहे. शेवटी काय आहे? जसे बृहस्पती नंबर 3 हा गुरुचा नंबर आहे, नंबर 6 पण हा गुरुचा नंबर आहे. हे लोक रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. नंतर हे खूप केअरिंग असतात. या लोकांना फॅमिलीमध्ये राहायला आवडतं. फॅमिली म्हणजे सर्वस्व या लोकांना वाटतं. नंतर नर्चरिंग असते, यांना स्वभावच असतो. हे खूप चांगल्या पद्धतीने आवभगत करतात, म्हणजे स्वागत कोणीही यांना पाहुणे आले तर यांना लोकांना चांगल्या पद्धतीने ट्रीट करायला आवडतं. त्यानंतर हे लोक चांगल्या पद्धतीने स्वयंपाक देखील बनवतात. हा सृष्टी मॅडम, आहे का तुमच्या बाबतीत असं काही? येऊ का आम्ही सगळे तुमच्याकडे जेवायला? हा या ना. या लोकांच्या हातामध्ये ना कला पण भरपूर प्रमाणात असते. क्रिएटिव्ह असतात हे लोक. आर्ट अँड क्राफ्ट या लोकांना खूप आवडते. नर्चरिंग भावना असतं, म्हणजे जसं आई बाळाला सांभाळतं तसं ह्या लोकांनाही काय असतं, सांभाळण्याचा भाव खूप असतो. जबाबदारी हे लोक स्वतःहून घेतात. पण एक गोष्ट खूप वाईट आहे या नंबरबद्दल, जी बघायला पाहिजे, की दुसऱ्यांच्या जबाबदारी घेताना हे लोक स्वतःकडे लक्ष केंद्रित करत नाही आणि स्वतःला दुसऱ्यांना नाही पण म्हणतं यांना जमत नाही. पटकन नाही म्हणत नाही. हो मी करेल, इतक्या प्रचंड जबाबदारीखाली हे लोक दबत राहतात. कळते का? मग अति जबाबदारी या लोकांनी घ्यायला पाहिजे नाही. जेवढं झेपेल तेवढंच या लोकांनी काम करायला पाहिजे आणि तेवढ्याच गोष्टीसाठी हो म्हणायला पाहिजे. बालाजी सर, समजतंय का? बरोबर आहे मॅडम. जेवढं झेपेल बरोबर आहे मॅडम. तेवढ्यालाच आपल्याला हो म्हणायचं आहे, नाहीतर आपल्याला मनस्ताप येस. होतो. आपण त्या गोष्टी सांभाळू शकत नाही. नाही. येस म्हणून मॅम. येस, आपल्याला याच बरोबर. पद्धतीने असतात. हे लोक पण खूप अट्रॅक्टिव्ह असतात. 6 नंबरची पर्सनॅलिटी खूप अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी असते. जर ब्युटीफुल असतात, जर वुमन्स आहेत तर आहेच. ग्रेसफुल असतात, आनंदी असतात. लोकांना समजून घेण्याची कला यांच्याकडे असते. आणि 6 नंबरची पर्सनॅलिटी जर चांगल्या पद्धतीने अजून समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा येत आहे डॉक्टर अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम. लहान मुलांमध्ये या लोकांना राहायला आवडतं. ठीक आहे. नंतर आहे रवींद्रनाथ टागोर. नंतर आहे सचिन तेंडुलकर, AR रेहमान, लक्ष्मी मित्तल, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रणवीर सिंग. हे लोक काय आहे? 6 नंबरची पर्सनॅलिटी आहे. यांच्याकडे ब्युटी ही गिफ्टेड असते. या लोकांना कुठल्याही गोष्टी ब्रँडेड आवडतात. साध्या सोप्या सरळ गोष्टी या लोकांना आवडत नाही. ज्या काही गोष्टी घेतील हे लोक काय करतात, चांगल्या पद्धतीच्याच गोष्टी यांच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करतात. लक्झरीज आवडतात. लक्झरियस लाईफ जगायला या लोकांना आवडते. कळालं? हा बरोबर आहे. चांगल्याच गोष्टी घेतील. म्हणजे असं नॉर्मल गोष्टी या लोकांना आवडणारच नाही. हा दीपक सर, तुम्ही काही बोलणार होतात? ओके, समजलं का 6 नंबर प्रत्येकाला? हा मॅम समजलं. ओके. आता 6 नंबरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. जिथे एवढं काम झेपतंय तेवढं हो म्हणा. जिथे नाही होत आहे पॉसिबल तिथे सरळ नाही म्हणायचं, माझ्याकडनं पॉसिबल नाही. थोडं नाही म्हणायला या लोकांनी शिकायला पाहिजे. ओके. नंतर नंबर 7, जे लोक 7 तारखेला, 16 तारखेला, 25 तारखेला जन्मले असतील त्या लोकांनी हँड रेस करा, शक्य असेल तर, इच्छा असेल तर. आहे का कोणी 7 तारखेला ज्यांचा बर्थडे असतो? हा मॅम, माझी मम्मी. ओके. अजून? वर्षा मॅडम आहेत. अजून? वर्षा मॅडम एकट्याच हॅलो. आहेत का? हा बोला. हॅलो. कविता मॅडम आहे. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. हा बोला ना. मेघा मॅडम बोला. मेघा मॅडम. हॅलो. अशोक. यशोदीप. अच्छा, यशोदीप पण आहे. ओके. हॅलो. यशोदीप सर आहेत. हा मेघा मॅडम. मॅडम मला एक
विचारायचं होतं. हा आता बोला ना. तुम्ही 6 नंबरचं सांगितलं. हा, तर 6 नंबरचा डेस्टिनी नंबर असेल हम्म. तर कोणता business करू शकतो आपण? हा, 6 नंबर डेस्टिनी नंबर असेल तर तुम्ही हॉटेल बिझनेसमध्ये जाऊ शकता. 6 नंबर डेस्टिनी नंबर असेल तर तुम्ही ब्युटी पार्लर, ब्युटी रिलेटेड, ज्वेलरी रिलेटेड बिझनेस करू शकता. 6 नंबर डेस्टिनी नंबर असेल तर तुम्ही कन्सल्टंट पण होऊ शकता, काउन्सिलिंग करू शकता. कारण 6 नंबर काय आहे, शेवटी गुरुचेच व्हायब्रेशन घेऊन जन्माला आलेले आहेत. ओके, थँक्यू हा, मॅडम. आणि हॉटेल, कुकिंग इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, लक्झरियस लाईफ हे लोकांना सूट करते. म्हणजे हे लोक स्वतःचं हॉटेल पण चालू करू शकतात. कुकिंग म्हणजे स्वतः पण या पद्धतीने जाऊ शकतात की स्वतःचं हॉटेल घ्यायचं आहे बा, किंवा ज्वेलरीचा बिझनेस करायचा आहे, सलूनचा बिझनेस करायचा आहे, ब्युटी रिलेटेड कुठले प्रॉडक्ट सेल करायचे आहे, तिथे हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. ओके, थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. पुढे जाऊया. नंबर 7ची पर्सनॅलिटी. नंबर 7, ज्या लोकांचा डेट ऑफ बर्थ 7 तारखेला, नंतर 16 तारखेला आणि 25 तारखेला झालेला असतो, त्या लोकांना आपण काय म्हणतो? 7 नंबरची पर्सनॅलिटी म्हणतो. 7 नंबर हा केतूचा नंबर आहे. काय आहे? केतूचा नंबर आहे. 7 नंबर ला फक्त बॉडी आहे. काय आहे? केतूला फक्त बॉडी आहे, शरीर आहे. आणि समजा तुम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्हाला डोकं नाही, तर काय होईल? राग येईल. काय होऊ शकतं? राग येतो. राग येतो, बरोबर. अजून? रस्ता दिसेल का? मला जर माझे डोळे नाही, कान नाही, डोकं नाही, बोलता येत नाहीये आणि माझा वरचा पोर्शन मला नाहीये, तर मग मी काय करेल? मार्ग नाही दिसणार, मार्ग नाही यस, सापडणार. मार्ग सापडणार नाही. आपल्याला काय अंधारात होईल? चालेल. अंधारात जावं लागेल, बरोबर. दिशाहीन होतील, बरोबर. मग या लोकांना रिसर्च जास्त करण्याची सवय असेल का? नाही. ऑफकोर्स असेल, कारण धडपड करावी लागेल ना. प्रत्येक गोष्ट काय आहे? धडपड, धडपड करणं. पडतील मग उठतील, सावरतील, पडतील उठतील, सावरतील, या पद्धतीने यांना जावं लागेल. आणि जर एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात गेले तर त्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीसारखेच होतील. समजा म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण ही व्यक्ती 7 नंबरची आहे, ही एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात गेली तर चांगलं वागायला लागेल. एखाद्या वाईट व्यक्तीच्या सानिध्यात गेली तर वाईट. वाईट वागायला लागेल. कारण याला डोकंच नाही ना, बघता येत नाही, ऐकू येत नाही, बोलता येत नाही. मग अशांनी करायचं काय? काय आहे? सायंटिस्ट होऊ शकतात हे लोक. काय होऊ शकतात? रिसर्च खूप चांगल्या पद्धतीने करतात, लॉजिकल असतात, स्पिरिच्युअल असतात, आध्यात्मिकता यांच्या आयुष्यात येते, आणि हे लोक सायंटिस्ट देखील होऊ शकतात. खूप नॉलेज असतात, नॉलेजेबल असतात. चिकित्सक वृत्ती असते यांच्याकडे. काय असते? चिकित्सक वृत्ती. प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा करायची, शोध घ्यायचा आणि मग पुढे काम करायचं. कारण धडपड करण्याची या लोकांना सवय झालेली असते, सतत धडपड करण्याची सवय झालेली असतात. 7 नंबरचे लोक पटकन कोणाला नाही म्हणत नाही. आहे का असं काही? बरोबर आहे. हे लोक पटकन कोणाला नाही म्हणत नाही. तर यांनी ही थोडीशी गोष्ट बदलायला पाहिजे. जिथे आपलं चुकलं असेल तिथे माफी मागणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून या लोकांना थोडेसे रिलेशनशिपमध्ये अप्स अँड डाऊन्स बघायला मिळतात. काय आहे? छायाग्रह असल्यामुळे, ऑलरेडी छायाग्रह आहे या लोकांना. म्हणून काय होतं? अप्स अँड डाऊन्स लाईफमध्ये काय होतात? थोडेफार प्रमाणात अप्स अँड डाऊन्स सुरू होतात. इनिशियल फेज म्हणजे स्टार्टिंगला आपण जे म्हणतो वयाच्या 22व्या वर्षापासून 32-35 वर्षापर्यंत यांना स्ट्रगल करावं लागतं. इनिशियल फेज काय राहते? यांची थोडी स्ट्रगलिंग राहते आणि नंतर हळूहळू यांची 35व्या वर्षानंतर प्रगती होते. हे लोक खूप चांगल्या पद्धतीने ॲनालिटिक स्किल यांच्याकडे असते. बिझनेस ॲनालिस्ट होऊ शकतात, डेटा ॲनालिस्ट होऊ शकतात, स्पिरिच्युअल गुरुज होऊ शकतात, कन्सल्टंट, काउन्सेलिंग क्षेत्र खूप चांगलं आहे या लोकांसाठी. कुठल्याही काउन्सेलिंग करू शकतात. रिलिजियस ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असणं ह्या लोकांना चांगलं आहे.
हा मॅम बरोबर आहे, मम्मी काउन्सिलरच आहे. ओके, समजलं इथपर्यंत? आता 7 नंबरचे पर्सनॅलिटी कोण आहे सांगूया. कसे सक्सेसफुल होतात हे प्रयत्न करून करून. सडन अप्स अँड डाऊन्स यांच्या आयुष्यात येतात. पहिल्यांदा येत आहे MS धोनी. बघितलंय का? MS धोनी ऐकलं आहे, क्रिकेटर MS धोनी सगळ्यांना माहिती आहे. कोणाचा आवडता असेल, कोणाचा नावडता असेल. ओके, त्यानंतर आहे चार्ली चॅपलिन, हेमा मालिनी. हेमा मालिनी सगळ्यांची फेवरेट असावी. अरिजित सिंग खूप चांगले सिंगर आहे, क्रिएटिव्ह आहे. नंतर आहे सैफ अली खान, शाहिद कपूर. हे काय आहे? 7 नंबरच्या पर्सनॅलिटीचे काही उदाहरण आहेत. काही असे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे की नंबर 7च्या पर्सनॅलिटीला बिलॉंग करतात. समजलं का इथपर्यंत? नंबर 7ची पर्सनॅलिटी केतू असल्यामुळे हे लोक पण नॉलेज खूप असतं या लोकांकडे, रिसर्च करतात, प्रत्येक गोष्ट ट्राय करून बघतात, थकत नाही. कारण डोकं नसल्यामुळे धडपड करण्याची यांची प्रवृत्ती झालेली असते. कुछ भी हो जाए हार नहीं मानेंगे. जर तुमचा एक रेमेडी म्हणून म्हणता येईल, किंवा जर तुमचे कुठले कामं अडकले असतील, तुमचे कामं मार्गी लागत नसतील, तर तुम्ही या लोकांना सोबत घेऊन कामं करायला पाहिजे. ज्या लोकांचे काही कामं अडकलेली असतील तर त्यांनी 7 नंबरला सोबत ठेवलं तर नक्कीच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि 7 नंबरच्या लोकांची कामं अडकलेली असतील तर मॅडम? 7 नंबरच्या लोकांची कामं अडकलेली असतील तर त्यांनी ग्रीड चेक करायला पाहिजे. तुम्ही डेस्टिनी नंबरच्या रिलेटेड जर तुम्ही करत असाल तर नक्की तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. सर पण डेस्टिनी नंबर पण 7च येतं ना, म्हणजे 7 येतो दोन्ही आहे नंबर. ना, 7 अँड 7 असं राईट. कॉम्बिनेशन न्यूट्रल म्हणजे ओके असतं. रिलेशनशिप वाईज ओके, हेल्थ वाईज ओके. 7 नंबरला पण काळजी घेण्याची गरज आहे. हा, हा बरोबर आहे. अप अँड डाऊन खूप अप्स असतात अँड मॅडम. डाऊन्स खूप असतात. पण घाबरून नाही जायचं, कुठले नंबर वाईट नाही. आपण जर चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर नक्कीच. तुम्हाला काहीतरी तुम्हाला असं डीप मिस्टेरियस गोष्टी जाणून घ्यायला आवडतं का? रहस्यमय कथा वगैरे हो, आवड आहे. वाचायला आवडतात? वाचायला पण आवडतं, बघायला पण आवडतं. हॉरर पिक्चर्स वगैरे, सिरीज हा, वगैरे बघत ओके. असतो. येस, त्याच्यानंतर पुढची पर्सनॅलिटी आहे नंबर 8ची पर्सनॅलिटी, ज्या लोकांचा डेट ऑफ बर्थ 8 तारीख नंतर आहे 17 तारीख किंवा 17 नंतर 26 तारखेला झाला असेल, त्यांना आपण काय म्हणतो? नंबर 8ची पर्सनॅलिटी असं म्हणतो. नंबर 8 आहे शनी. शनी आहे, काय आहे? शनी आहे. घाबरून नका जाऊ शनीला. आपल्या घरातला शनी म्हटल्यानंतर आपले म्हातारे आजोबा, बरोबर? जर आपलं बरोबर असेल तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड म्हणजे खूप शाबासकी वगैरे देतील, चांगल्या पद्धतीने समजून सांगतील हे खूप छान केलं. आणि जेव्हा आपलं थोडंफार चुकायला लागतं तेव्हा आपल्याला फटके पण देतील. आपल्या घरातली एखादी वयस्कर वयोवृद्ध व्यक्ती, शनी हा खूप म्हातारा ग्रह असा आपण बघितला जातो. शनीचं आणि सूर्याचं जमत नाही. शनी हा काय आहे? सूर्याचा पुत्र आहे. हो, राधिका मॅडमचं शनी आहे का डेट ऑफ बर्थ? ओके, समजून घेऊ यांना. शनी असल्यामुळे यांना थोडंसं हार्डवर्क करावं लागतं. शनी यांच्यामुळे सगळी जी प्रोसिजर असते आयुष्यामध्ये, ग्रोथ आहे ती हळूहळू करावी लागते. प्रॅक्टिकल नेचरचे असतात, कर्मांवरती खूप विश्वास ठेवणारी असते ही पर्सनॅलिटी. खूप कर्मावरती लक्ष केंद्रित करून कर्म करतात. पैशांचं मॅनेजमेंट या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने जमतं. ह्या लोकांना फायनान्शियल मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने जमतं. 8 नंबर हा फायनान्सचा नंबर देखील, आपण पैशांचा देखील नंबर समजू शकतो. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमची लाईफ ठेवली, 8 नंबरच्या व्हायब्रेशनचा वापर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, तर 8 नंबर काय आहे? चांगल्या मॅनेजमेंट स्किल देतो. यांच्याकडे पण लिडरशिप क्वालिटीज आहे, यांच्याकडे पण मॅनेजमेंट स्किल आहे, यांच्याकडे पण पॉवर आहे, यांच्याकडे पण ॲम्बिशन्स आहे. सगळं काय आहे? सूर्याचा पुत्र आहे, त्यामुळे सूर्याप्रमाणेच यांच्याकडे आहे. फक्त
या दोन ग्रहांचं एकमेकांसोबत जमत नाही. यांच्याही आयुष्यामध्ये काय होतं, 8 नंबरची लाईफ कठीण नाही आहे, पण 35व्या वर्षानंतर ग्रोथ होती. या लोकांची ग्रोथ कधी असते, 40 नंतर 35व्या वर्षानंतर यांची ग्रोथ बघायला मिळतं. इनिशियल फेज यांची खूप स्लो. शनी हा खूप स्लो चालणारा ग्रह असल्यामुळे यांची जी प्रोसेस आहे लाईफची हळुवारपणे चालू असते, फास्ट नाही होत. ओके. नंतर आपल्याला असं बघायला मिळेल की जसं आपण जे आहे मनमोहन सिंग आपले जे आधीचे पंतप्रधान होते, नंतर आपल्याला जे नरेंद्र मोदी आहे हे पण 8 नंबरची पर्सनॅलिटीमध्ये येतात. नंतर आशा भोसले ह्याही 8 नंबरची पर्सनॅलिटी आहे. नंतर आहे सौरभ गांगुली, तेही 8 नंबरची पर्सनॅलिटी आहे. धर्मेंद्र आहे, 8 नंबरची पर्सनॅलिटी आहे. कल्पना चावला ते पण 8 नंबरची पर्सनॅलिटी आहे. अल्लू अर्जुन हेही 8 नंबरची पर्सनॅलिटीमध्ये येतात. येस शीतल मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही नाही. हा, आता 8 नंबरच्या पर्सनॅलिटीला काय सुटेबल राहील? राधिका मॅडमची पर्सनॅलिटी 8 नंबर आहे, बरोबर. यांनी समजून घ्यायला पाहिजे की आपल्या लाईफच्या प्रोसेस काय आहे, थोड्याफार स्लो चालणार आहे. ठीक आहे. तर आपण त्या कर्मावरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपण डिसिप्लिन फॉलो करणं महत्त्वाचं आहे. कुठेही गडबड, आपल्या कर्मांमध्ये गडबड करता कामा नये. 26 तारखेचंही तसंच असते. जेव्हाही 8 नंबर कुठे पण येतो तेव्हा लाईफमधल्या प्रोसेस स्लो करतो, हळूहळू आपली गाडी चाललेली असते. पण पैसा पण येणार आहे वयाच्या 35-40 नंतर. आपल्याला बघितलं का नरेंद्र मोदींनी कधी प्रगती करायला सुरुवात केली? 92-93 पासून त्यांचं इलेक्शन किंवा त्या पद्धतीने ते हे झाले. खूप नॉलेजचे पर्सनॅलिटी आहे, हुशार होते. पण ह्या लोकांचं कौतुक केव्हा केलं जाते? मनमोहन सिंग रिटायर्ड झाल्यानंतर आपण त्यांना म्हणतो की हे लोक खूप चांगले होते. हे लोकांच्या पाठीमागे यांचं कौतुक खूप होतं. यांनी जे केलेलं काम आहे यांच्या मागे यांचं अप्रिसिएशन मिळत जातं. यांच्या समोर यांचं कोणी कौतुक करत नाही. असं होत राहतं. ही काय आहे, पर्सनॅलिटी नंबर आहेत. समजलं 8 नंबरची पर्सनॅलिटी कशी आहे? हा, मुलगीची आहे माझी 8 नंबर. ओके, शीतल मॅडमच्या मुलीची आहे. ठीक आहे, हळूहळू राहणार आहे पण पैसा पण राहतो. ठीक आहे. त्यामध्ये तर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे सर्व काही. ओके. नंतर आहे नंबर 9ची पर्सनॅलिटी. नंबर 9 हा मंगळाचा नंबर आहे. जे महिन्याच्या 9 तारखेला, नंतर 18 तारखेला, 27 तारखेला जन्मलेले असतील त्यांना आपण काय म्हणतो, हे लोक मंगळाच्या अधिपत्याखाली आहेत. दीप्ती मॅडम आहेत. अजून 9 तारखेला कोणाचा बर्थडे आहे? अजून अपर्णा मॅडम आहेत. अजून 18 तारीख शेळा मॅडमचं पण आहे. 18 तारीख, 27 तारीख, 27 तारीख कोणाचा बर्थडे आहे? आहे कोणी 27 तारखेचं? ओके. मग आता 9 तारीख काय आहे? 9 तारीख करेजचा नंबर. करेज आहे, धाडसी प्रवृत्ती, भरपूर ऊर्जाचा नंबर आहे. याच्याकडे प्रचंड पॉवर आहे, ऊर्जा, आणि 24/7 वर्किंग. 24 तास यांना काम सांगितलं तरी हे नाही म्हणणार नाही. प्रचंड ऊर्जेचा प्रवाह यांच्याकडे असतो. हा मध्ये 9 नंबरमध्ये आपल्याला प्रत्येक 1 नंबर पासून 8 नंबरचे प्रत्येकाचे काही ना काही गुणधर्म आपल्याला बघायला मिळतं. यांच्या स्वभावामध्ये खूप धाडसी प्रवृत्ती असते, खूप प्रचंड ऊर्जेचा असतं. नंतर मानवता धर्म खूप असतो, माणुसकी खूप जपून राहतात. हे देण्याचा भाव पण खूप असतो. लोकांची सेवा करणं, लोकांना देणं, हे भरपूर प्रमाणात दानी म्हटलं जातं. खूप लॉयल असतात, पॉवरफुल असतात. नंतर या लोक हुशार पण असतात. पण एक गोष्ट आहे, ज्या लोकांशी म्हणजे द्यायला आले तर ते संपूर्ण आपलं सगळ्या गोष्टी देतील. आणि या लोकांचं, हे लोकांना राग आला किंवा डोक्यात बसले हे लोक, तर त्यांच्याकडे बघणार सुद्धा नाही. मॅडम माझ्या मुलीचं आहे, आणि हा, तुम्ही जे म्हटलं ना 1 ते 8, टोटली गुण तिच्याकडे आहे. सगळे गुण असतात, सगळे, प्रत्येक नंबर. येस, सगळे गुण या माझ्या प्रत्येकाकडे. डिसिप्लिन असतील, फक्त थोडं ना हट्टी स्वभाव असतो, थोडा हट्टी आहे. या लोकांनी एवढी गोष्ट बदलली तर 9 नंबर सारखा चांगला प्लॅनेट नाही. खूप प्रचंड ऊर्जा आहे, कितीही कामं सांगा, कामं करायला तयार राहतील. अगदी रात्री जरी तुम्ही त्यांना सांगितलं की प्रचंड ऊर्जा आहे.
यांची ऊर्जा जर तुम्ही प्रॉपरली चॅनलाइज केली म्हणजे यांना फिजिकली ऍक्टिव्ह करण्याची गरज आहे. एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कंपल्सरी एक्सरसाइज आहे. नाही एक्सरसाइज आवडत असेल तर एखादा गेम खेळा, जे योगा करा, स्विमिंग करा, जेणेकरून तुमच्याकडे जी पॉवर आहे, एनर्जी आहे ना, ती चांगल्या पद्धतीने चॅनलाइज होईल, त्यांना चांगल्या पद्धतीने वाट मिळेल आणि तुमच्याकडे ॲग्रेशन येणार नाही. ही पॉवर काय कमी झाली पाहिजे ना, नाही तर ॲग्रेशन वाढत जातं. आपण मग हट्टीपणा आपल्याकडे होतो, राग यायला लागतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या मग रिॲक्शन द्यायला लागतं, आपले काय जिद्दीपणा वाढतो असं बघता येईल. तर म्हणून आपण चांगल्या पद्धतीने लॉंग टेनिस, टेबल टेनिस किंवा मग तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह राहता येईल असे गेम खेळायला पाहिजेत. ओके मॅडम मॅम. माझ्या मुलाचा आहे हा. की सगळे गुण सांगितले, सगळे त्याच्यामध्ये गुण आहेत. येस. ओके. या लोकांना आपण सेनापती म्हणतो. काय म्हणतो? सेनापती. 1 नंबर कशाचा आहे? राजाचा आहे. आणि 9 नंबर कशाचा आहे? सेनापतीचा आहे. म्हणून या 2 लोकांचं खूप चांगल्या पद्धतीने जमतं. ज्या लोकांची पर्सनॅलिटी नंबर 1 आहे, पर्सनॅलिटी नंबर 9 सोबत एकदम घट्ट मैत्री असते. खूप चांगलं बरोबर आहे पद्धतीने मॅडम. माझ्या मुलीचा पण एकीचा 1 नंबर आहे आणि एकीचा 9 नंबर आहे. दोघींचं खूप छान खूप जमतं. चांगल्या एकमेकींना पद्धतीने खूप जमतं. समजून घेतात. हा, खूप समजून घेतील, खूप चांगल्या पद्धतीने जमतं. दोघां म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्वाकडे पॉवर आहे. आणि जेव्हा 1 नंबर आणि 9 नंबर एकत्र येतात म्हणजे आपण काय म्हणू, राजा आणि सेनापती जेव्हा युद्ध लढायला जातील तेव्हा काय होईल? जिंकूनच येणार. जिंकूनच येतील. कळतंय? अशा पद्धतीने 9 नंबरला आपण डिकोड केलेला आहे. आणि हे लोकांसाठी जर तुम्ही चांगलं फील्ड जर म्हणाल, ज्यांच्याकडे भाग्यांक 9 असेल, ज्यांच्या डेस्टिनीमध्ये 9 असेल, त्या लोकांनी सेना म्हणजे आपली भारतीय सेना, मिलिटरी किंवा तुम्ही जे काय म्हणतात पोलीस मध्ये जायला पाहिजे, किंवा तुम्ही स्विमिंग ट्रेनर होऊ शकता, जिम ट्रेनर होऊ शकता. फिजिकली जिथे तुम्हाला जास्त पद्धतीने ऍक्टिव्ह राहता येईल त्या त्या तुम्हाला फील्ड निवडायच्या आहे. सिक्युरिटी ऑफिसर तुम्ही होऊ शकता. नंतर फायर एलिमेंट असल्यामुळे काय मंगळ आहे ना, एकदम ऊर्जा आहे. फायर एलिमेंट असल्यामुळे तुम्ही अग्निशामक दलामध्ये पण काम करू शकता. आणि मॅडम भाग्यांक 5 असेल तर त्याला काय भाग्यांक केलं 5 पाहिजे? असेल तर बिझनेस करायला पाहिजे. ठीक आहे. ओके. मॅम हो. 6 आणि 9 डेटचं चालतं का? म्हणजे म्हणजे 6 तारखेचं आणि 9 जे आहे ना तारीखवाले, हा, तो त्यांचं चालतं का जमून तसं? जातं, जमून जातं. आणि 6 आणि 8 6 आणि 8 पण चांगले फ्रेंड्स असतात. मॅडम भाग्यांक आणि मूल्यांक दोन्ही 9 आहेत तर दोन्ही असेल तर न्यूट्रल रिझल्ट असतात. म्हणजे दोन्हीकडे आहे तर मग त्यांनी डेस्टिनी नंबरच्याच रिलेटेड जायला पाहिजे. स्वभाव त्यांचा बदलणार नाही ना वर्षा मॅडम, स्वभाव तोच राहणार. बरोबर. बरोबर. आणि हा पण करिअरच्या दृष्टीने मग डिफेन्स वगैरे अशा डिफेन्स याच्यामध्ये मध्ये किंवा जाऊ रिसर्च. शकता, स्विमिंग ट्रेनर, जिम ट्रेनर, फिजिकली जिथे ऍक्टिव्ह राहता येईल, लॉन टेनिस खेळायला लावणं, त्या गोष्टीमध्ये हे लोक जाऊ शकतात. स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतात. प्रचंड जिथे ऊर्जा लागते, ज्या ऊर्जा बरोबर. जिथे 24/7 वर्किंग करावं लागेल त्या फील्डमध्ये हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. बरोबर. आणि मॅडम नमस्कार. भाग्यांक 7 असेल आणि मूल्यांक 9 असेल तर भाग्यांक 7 आहे तर स्पिरिच्युअली काहीतरी काम करायला पाहिजे. कन्सल्टंट, काउन्सेलिंग किंवा स्पिरिच्युअली काहीतरी गोष्टी करणं, कुठल्या तरी रिसर्च फील्डमध्ये जाणं, काही अध्यात्माच्या रिलेटेड काम करणं, हे करायला पाहिजे. थँक्यू. ओके. आता आपण या 9 नंबरच्या काही पर्सनॅलिटी बघूया. 9 नंबरच्या पर्सनॅलिटी डॉक्टर किरण बेदी ह्या 9 नंबरच्या होत्या, म्हणजे आहेच अजूनही. नंतर रवी शास्त्री आहे 9 नंबरचे. अक्षय कुमार ऍक्टर जो आहे तो 9 नंबरचा आहे. कॅप्टन विक्रम बत्रा, विक्रम बत्राचा आपण मूवी बघितलाय, तर विक्रम बत्रा पण आहे. सलमान खान 9 नंबरचा आहे. प्रियंका चोप्रा आणि क्रिकेटर के. एल. राहुल हे पण 9 नंबरचे काही पर्सनल आहेच. ओके. इथपर्यंत समजलं आहे का? हो.
इथे तुम्हाला प्रत्येकाचा स्वभाव डिकोड कर, आता वेळ नाहीये, नाही तर मला सरांची ग्रीड थोडी समजून सांगायची होती. की सरांची पण डेस्टिनी नंबर 1 आहे आणि पर्सनॅलिटी नंबर पण 1च आहे, बरोबर. सरांचं जेव्हा कॅल्क्युलेट केलं आहे, तुम्ही बघितलं सरांचा भाग्यांक मूलांक कॅल्क्युलेट केला आहे का प्रत्येकाने? दोन्ही सरांचं काय येत आहे, डेस्टिनी आणि पर्सनॅलिटी नंबर 1 आहे. ह्याच्यामध्ये काय असतं, जेव्हा आपण डेस्टिनीच्या रिलेटेड सर काम करताय का, सरांकडे लिडरशिप आहे का, सर लोकांना मोटिवेट करता आहेत का, येस. बरोबर. या हो, पद्धतीने बरोबर. अम्बिशियस पर्सन आहे का सर, येस. बरोबर. ते त्यांच्या गोलवरती फोकस्ड असतात. येस मॅम. हो. हो. त्यामुळे काय आहे, जेव्हा डिसिप्लिन फॉलो करतात, बरोबर. त्यानंतर हार्डवर्किंग नेचर आहे, सेल्फ डिपेंडंट आहे, स्वतः प्रयत्न करता आहे. त्यामुळे अच्छा जेव्हा डेस्टिनी नंबर 1 येतो आहे आणि आपण त्याच्या करिअर पण म्हणजे सर करिअर पण त्याच पद्धतीने करताय, लिडरशिपचं करिअर आहे, गाईड करताय, कोच आहे, मोटिवेट करताय लोकांना. त्यामुळे ही कॉम्बिनेशन काय आहे, 1 नंबर डेस्टिनीमध्ये येतो आहे, तेव्हा चांगले रिझल्ट मिळणार आहे. अंक पण एक आहे मुलांना. भाग्यांक पण एकच आहे आणि मूलांक पण एकच आहे. ज्याचा डेस्टिनी मध्ये 1 आला तो खूप चांगला राहत. ओके. ओके. जर तुम्ही करिअर डेस्टिनी रिलेटेड केलं तर तुम्हाला जास्त बेनिफिट राहणार आहे प्रत्येकाला. मॅम एक विचारू? हा बोला ना. भाग्यांक आणि मूलांक जर 8 नंबर असेल दोन्ही 8, तर त्यांच्यासाठी काही करिअर ऑप्शन्स? 8 नंबर दोन्ही. म्हणजे डेट ऑफ बर्थ 26 आहे. हा. हा, मग त्यांच्यासाठी करिअर काही ऑप्शन देता येईल? डेट ऑफ बर्थ 26 वरनं नाही सांगते ना, टोटल काय येत आहे? 6 + 2 = 8. नाही नाही, ही तर पर्सनॅलिटी नंबर झाला ना, हा तर मूलांक झाला. भाग्यांक काय येतोय? एक आहे मॅम, भाग्यांक एक आहे. एक. भाग्यांक 1 येतोय का? हो. मग बिझनेस मध्ये पण जाऊ शकता, लीडरशिप पण होऊ शकता, मॅनेजमेंट पण चांगल्या पद्धतीने करू शकता, ऍडमिन रिलेटेड जॉब मध्ये पण जाऊ शकता. एखादी इव्हेंट मॅनेज करायची आहे, बिझनेस करायचा आहे, एखादं कंपनी रन करायची आहे, तेव्हा आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. मॅम मुलांक 5 आहे आणि भाग्यांक 3 आहे, तर काय टीचरशिप मध्ये गेलं, काउन्सिलिंग, टीचिंग, कन्सल्टंट, ट्रेनिंग, कशाचं ट्रेनिंग देत आहात ते जास्त सुटेबल राहतं. ओके. मॅम जर मूलांक 1 असेल, भाग्यांक पण 1 असेल, तर त्याच्यासाठी करिअर वाईज काय ऑप्शन्स असावे? दोन्हीसाठी तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ शकता, लिडरशिप क्वालिटीज, नंतर कुठल्या तरी फर्म म्हणजे बिझनेसमध्ये ॲडमिन स्किल्स तुम्ही ॲडमिनमध्ये जाऊ शकता, किंवा एखादा म्हणजे टीम वर्क तुम्ही करू शकता, म्हणजे टीमचे लीडर आहात तुम्ही. कारण हे काय आहे, लिडरशिप यांच्याकडे आहे. प्रचंड लिडरशिप घेऊन जन्माला आलेले असतात हे लोक. ओके. मॅडम मूलांक 5 आणि भाग्यांक 7, तर त्याच्यात करिअर ऑप्शन काय करायचं? 7 रिलेटेड करिअर ऑप्शन करायचं. मॅम एक मूलांक आणि भाग्यांक 2 असेल तर करिअर ऑप्शन? 2 म्हणजे इथे थोडंसं क्रिएटिव्ह फील्डमध्ये गेले तर चांगलं आहे, जिथे त्यांच्या करिअरला वाव मिळणार आहे, बरोबर. म्हणजे यांना काय होतं, 1 नंबर 35व्या वर्षापर्यंत त्यांच्याकडे पॉवरफुल पोझिशनमध्ये राहतील, पण 35व्या वर्षानंतर 2 नंबर आल्यामुळे काय ना, अप्स अँड डाऊन्स जाणवतील, म्हणजे इमोशनली जाणवतील. तसं नाही होणार, राणीचेच व्हायब्रेशन राहतील, पण इमोशनली थोडंसं अप्स अँड डाऊन जाणवल्यामुळे ना, यांना कुठे इंटरेस्ट येतोय, यांना आवड कशाची आहे, त्या करिअरमध्ये जर हे लोक गेले तर चांगल्या पद्धतीने करू शकता. जेव्हा मूलांक 2 भाग्यांक 2 असेल तर न्यूट्रल रिझल्ट मिळतात. म्हणजे जेव्हा आपला मूलांक भाग्यांक सेम आहेत, तर तुम्ही पण करिअर फील्ड ती निवडा, की म्हणजे समजा मदरली ट्रेड्स आहे, जिथे नर्चरिंगची गरज आहे. हे लोकांना छोट्या मुलांचे टीचर होऊ शकतात, प्री प्रायमरी टीचर होऊ शकतात, छोट्या मुलांना कुठल्या पद्धतीने म्हणजे साधारणतः 7वी-8वीच्या पर्यंत खूप केअरिंगची गरज राहते मुलांना. त्या वयामध्ये जर ह्या लोकांनी गाईड करायला सुरुवात केली, त्या लोकांची काउन्सिलिंग केली, तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. ओके. ओके.
मॅडम भाग्यांक 5 आणि मूल्यांक 2 असेल तर भाग्यांक 5 असेल तर बिझनेसमध्ये जायचंय. बिझनेस सूट करतो. भाग्यांक 5 ज्यांचा आहे त्यांनी बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने सूट करणार आहेत. कुठलाही बिझनेस म्हणजे असं काही विशेष कुठलाही प्रॉपर बिझनेस असं काही कुठलाही नाही. बिझनेस सूट करणार. मॅम मूल्यांक आणि भाग्यांक 3 असेल तर करिअर दोन्ही ऑप्शन 3 आहे तर टीचरशिप. दोन्ही 3 आहे का? हो. टीचरशिप टीचरशिप. ओके थँक्यू. थँक्यू. मॅडम मूलांक 2 आणि भाग्यांक 1 असेल तर मूलांक 2 आहे तर भाग्यांक 1 आहे तर तुम्ही लिडरशिपमध्ये टीम वर्क करा. टीम मॅनेजर होऊ शकता. मॅनेजमेंट स्किल असतात त्यांच्याकडे. कुठे ग्रुप लीडर होऊ शकतात. ऍडमिन स्किल्स आहेत. इव्हेंट मॅनेज करू शकता. ओके. मॅडम भाग्यांक 1 आणि मूल्यांक 9 असला आहे तर मूलांक किती? 9 आणि 9. भाग्यांक 1. भाग्यांक 1 आहे तर बिझनेसमध्ये जा. 9 and 1 कॉम्बिनेशन मेड फॉर बिझनेस. 9 जर मूलांक आहे आणि भाग्यांक 1 आहे तर बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने जातो. कारण 9 नंबर काय करतो? कम्प्लीटनेसचा नंबर आहे, ऊर्जेचा नंबर आहे, त्यासोबत सूर्याची भाग्यांक मिळतो आहे. तर 35व्या वर्षानंतर यांचा भाग्योदय होतो. ऊर्जा प्रचंड आहे. याच्या उलट असेल तर मॅडम याच्या उलट असेल तरी यांचं ॲग्रेशन थोडं वाढू शकते. डेस्टिनी नंबर जर 9 असेल तर या लोकांनी कुठेतरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेनर होणं, जिम ट्रेनर होणं, स्विमिंग ट्रेनर होणं किंवा मिलिटरीमध्ये जाणं, पोलीस फोर्समध्ये, आर्मी ऑफिसर होणं हे लोकांनी प्रिफर करायला पाहिजे. मूलांक 4 आणि भाग्यांक 8 असेल तर मूलांक 4 भाग्यांक 8 फायनान्स कन्सल्टंट होऊ शकता. फायनान्स 8 नंबर बँकिंग मध्ये जाऊ शकता. मूलांक 9 आणि भाग्यांक 5 असेल तर बिझनेस बिझनेस करायला सांगा त्यांना. इनिशियल लेवलला थोडासा प्रॉब्लेम होईल. 9 नंबरला थोडंसं ऍडजस्टिव्ह नेचर नसते, ॲग्रेशन भरपूर असतं. पण डेस्टिनी नंबर 5 येतोय म्हणजे भाग्यांक 5 येतो आहे तर बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने सूट करणार आहे. बिझनेस रिलेटेड टू लाईक एनी ऑप्शन्स. असं नाही सांगता येणार. फायरवर्क्सचा आपल्याला बघायला लागेल. पूर्ण ग्रीडनुसार आपल्याला कन्सल्ट करायला लागेल. ओके ओके. मॅडम मूलांक 3 आहे आणि भाग्यांक 5 आहे तर काय करायला लागेल? बिझनेस करू शकतात. ट्रेनिंग फील्डमध्ये काउन्सिलिंग पण करू शकतात चांगल्या पद्धतीने. ऑनलाईन नाही, प्रत्यक्षात बिझनेस चांगला सूट करेल या लोकांना. मॅडम भाग्यांक आणि मूल्यांक दोन्ही 8 असेल तर 8 आहे, दोन्ही 8 आहे. थोडासा स्ट्रगल राहतो. भरपूर दोन्ही 8 आहे ना, त्यामुळे लाईफ थोडीशी स्लो जाते. बँकिंग फील्डमध्ये, कॉमर्स फील्डमध्ये, बीकॉम म्हणजे या पद्धतीने अकाउंट्समध्ये हे लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. जिथे फायनान्स मॅनेजमेंट करायची आहे त्या लोकांसाठी सुटेबल राहील. मूलांक 6 आणि भाग्यांक 1 आहे. भाग्यांक 1 जिथे आहे तिथे बिझनेस आपल्याला सुटेबल राहील. लिडरशिप आपल्याला बघायचं आहे. जिथे टीमवर्क राहील किंवा हे टीमचे मॅनेजर राहतील या पद्धतीने आपल्याला काम करायला लागेल. इव्हेंट मॅनेजमेंट, ऍडमिन डिपार्टमेंटमध्ये पण काम करू शकता. मॅडम मूल्यांक 3 आणि भाग्यांक 9 मग मूल्यांक 3 आणि भाग्यांक 9 डेस्टिनी म्हणजे भाग्यांक रिलेटेड फील्डमध्ये काम करायला सांगू शकतात. टीचरशिप पण सुटेबल राहील. कारण 3 नंबर ऑलरेडी काय आहे, ट्रेनिंग फील्ड मध्ये हे असतं ना. मॅडम मूल्यांकन 8 आणि भाग्यांक 9 असेल तर मूलांक 8 भाग्यांक 9 म्हणजे भाग्यांच्या रिलेटेड जॉब करायचा आहे. 8 नंबर म्हणजे लाईफ थोडीशी स्लो राहणार आहे. ओके, आपण थांबूया. 10:15 झालेत. सर आहेत का? हो हो. येस खूप छान खूप छान. सर, थँक्यू सर. मला ही संधी दिली त्यासाठी मी कोटी कोटी आभार व्यक्त करते तुमचे. आणि मॅडम एक प्रश्न आहे, विचारू का? वेळ झाला तरी फक्त 1 मिनिट घेईन. ओके. मला एक विचारायचं होतं, मगाशी तुम्ही राहू बद्दल जे बोलत होते हा की आफ्टर 39 त्यांचा एक तर चांगला पिरियड सुरू होऊ शकतो किंवा एकदम खराब पिरियड सुरू होऊ शकतो. हा आणि दॅट इज फॉर 10 इयर्स तुम्ही बोलले होते, म्हणजे 40 ते 49 इयर पर्यंत. तर मला हे विचारायचं आहे की एखाद्याच्या जर खूप वाईट वेळ सुरू झालेली आहे तर आफ्टर 49 ऑटोमॅटिक चांगली वेळ सुरू होईल की
त्याच्यात काही करावं लागेल अजून? तर दशा असतात बघा याच्यामध्ये पण, हे मी खूप बेसिक सांगितलं, हे मी फक्त स्वभाव आणि हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यात आपल्याला अजून कन्सल्टेशन करायचं असेल तर आपल्याला पूर्ण ग्रीड म्हणजे नंबरची हम्म, ग्रीड हम्म, असते. वेगवेगळ्या हम्म. पद्धतीने आपल्याला नंबर्सचे ग्रीड्स असतात, ते मी तुम्हाला अजून एक्सप्लेन केलं नव्हतं. आपल्याला वेळेचा अभाव असल्यामुळे मी स्वभाव हो आणि हो. करिअरच सांगितलं गेलं. त्याच्यामध्ये हम्म. असं असतं की तुम्हाला पायथागोरस न्यूमरोलॉजी बघावी लागते, वैदिक ग्रीड बघावी लागते, लोशू ग्रीड बघावी लागते. त्यानुसार आपली कोणती दशा येते आहे, आणि जर एखाद्या नंबरचे व्हायब्रेशन वाढत आहे तर आपल्याला त्या पद्धतीने ते व्हायब्रेशन कमी करावं लागतं किंवा त्याच्या रेमेडीज कराव्या लागतात. जे आता तुमची म्हणजे आता तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल बोलता आहात ते थोडंसं आपल्याला ग्रीडनुसारच म्हणजे कन्सल्ट करावं लागेल. असं बरोबर. म्हणजे आणि डायरेक्टली आता मला नाही सांगता येणार. नाही ठीक आहे, मला हा. समजलं. मला एक अजून विचारायचं होतं हम्म. की ज्याची खूप वाईट दशा सुरू झाली आहे त्याला तरी काहीतरी करून बेटर पोझिशन मध्ये आणता येईल का? आणता येतं, आणता येतं. नंबरचा हेच तर आपल्याला शिकायचं आहे ना, की नंबरचा आपण चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर नंबर आपल्याशी फायदेशीरच आहे. नंबर आपले फ्रेंड्सच आहे. अगदी कुठलेच नंबर वाईट नाही. 8ही नंबर ठीक वाईट नसतो. 8 नंबरला तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरायला सुरुवात करा तर तुम्हाला तो चांगला रिझल्ट देणार आहे. ठीक आहे मॅम. थँक्यू मॅम. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि मॅम. अशोक सरांचेही मी खूप आभार व्यक्त करते. तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करते. थँक्यू, तुम्ही मॅडम पण छान. छान सांगितल्या, बरोबर. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू. येस, आभार मॅडम. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम. थँक्यू, थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू हो. सर. झालं लेक्चर. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. येस, थँक्यू. थांबूया आपण आता इथे. येस, थँक्यू, नाईट मॅम. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट, गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट मॅम. गुड नाईट. गुड थँक्यू, नाईट थँक्यू, मॅडम. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.